नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर SPPUमध्ये थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नमध्ये जर तुम्ही असाल तर मी याचे जितके पण सब्जेक्ट असतील या सेमिस्टरचे त्याचे मी तुम्हाला वन शॉट लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहे. तर आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला AIचे जे तुमचे सब्जेक्ट होते, AIचे जे युनिट होते त्याच्यामध्ये युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2 याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉम्प्युटर नेटवर्क या सब्जेक्टचा आपण युनिट नंबर 1 बघणार आहोत. तर युनिट नंबर 1 जो आहे तुमचा इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर नेटवर्क्स अँड फिजिकल लेयर, तर हे युनिट आपण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये मी सगळे टॉपिक्स एकदम क्लिअर आणि सिम्पल वेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर तुमचे जितके पण थर्ड इयरचे मित्र असतील 24 पॅटर्नचे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपलं चॅनल शेअर करा, त्यावरती प्लेलिस्ट आहे, तुम्ही जाऊन ती बघू शकता AIची. त्यानंतर आता कॉम्प्युटर नेटवर्क्सचे आपण 2 युनिट करणार आहोत. त्यानंतर बाकीचे सब्जेक्ट जे आहेत तुमचे ते पण 1 बाय 1 आपण कव्हर करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर तुमचं जे युनिट नंबर 1 आहे इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क्स अँड फिजिकल लेयर, तर याच्यामध्ये टोटल सिलेबस वाईज आपण जाणार आहोत. तर टोटल 17 टॉपिक्स आहेत जे आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर 1 बाय 1 आपण हे 17 टॉपिक एकदम डिटेलमध्ये आपण कव्हर करणार आहे आणि याच्यावरती जे पण क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मी प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला टॉपिक एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला देणार आहे. तर या ज्या नोट्स आहेत या नोट्स खूप महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपिक वाईज पूर्ण आणि डायग्राम वगैरे सगळं एक्सप्लेनेशन देणार आहे. त्यानंतर जे पण क्वेश्चन्स विचारले जातील तर टॉपिक वाईज तुम्हाला क्वेश्चन्स पण देणार आहेत. तर या नोट्स तुम्ही फॉलो करू शकता तुमच्या स्टडीसाठी आणि या पूर्ण PPT बाहेर तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स विचारले जाऊ नाही शकत, म्हणून मी सगळे टॉपिक सिलेबस वाईज सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर या जर नोट्स तुम्हाला पाहिजेत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल, तिथे जाऊन तुम्ही गुगल फॉर्म भरून तुम्ही तुमच्या नोट्स घेऊ शकता. तर व्हिडिओमध्ये आपण सगळे टॉपिक हे कव्हर करणार आहोत. तर 1 बाय 1 सगळे टॉपिक आपण कव्हर करूयात. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो या युनिटचा म्हणजेच इंट्रो. आता कॉम्प्युटर नेटवर्क्स म्हणजेच काय याच्याबद्दल थोडंसं इंट्रो तुम्हाला माहिती पाहिजे. तर आपण हा सब्जेक्ट बघत आहोत, 5 युनिट आपले कॉम्प्युटर नेटवर्क्सवरती आहे. तर याचं इंट्रोडक्शन तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे सगळी पहिली गोष्ट म्हणजे कॉम्प्युटर नेटवर्क्स इज अ ग्रुप ऑफ 2 ऑर मोर कॉम्प्युटर्स. आता तुमचे जितके पण कॉम्प्युटर्स असतात त्याचा ग्रुप किंवा 2 कॉम्प्युटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्युटर्सचा ग्रुप, त्यालाच आपण कॉम्प्युटर नेटवर्क असं बोलत असतो. दॅट आर कनेक्टेड टुगेदर सो दे कॅन शेअर इन्फॉर्मेशन अँड रिसोर्सेस विथ इच अदर. तर त्याला आपण कनेक्ट करतो 2 किंवा 2पेक्षा जास्त कॉम्प्युटर्स किंवा डिव्हायसेसला. तर त्या कनेक्शननं काय होतं की आपण एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरला इन्फॉर्मेशन शेअर करत असतो किंवा रिसोर्सेस शेअर करत असतो, त्यालाच आपण कॉम्प्युटरचं नेटवर्क असं बोलतो. आता त्याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही काय करता, तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमचा एक ग्रुप असतो, तो काय करतो फोन लाईन्सनुसार तुम्ही त्यांना बोलू शकता किंवा काही गोष्टी शेअर करू शकता आणि हेल्प करू शकता. तर तसंच कॉम्प्युटरचं राहतं. कॉम्प्युटर्स काय करतात, डेटा शेअर करतात, फाईल शेअर करतात आणि प्रिंटर्स थ्रू ते कम्युनिकेट करत असतात, इंटरनेट थ्रू ते कम्युनिकेट करत असतात. तर इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की एक स्विच असतो, त्याला खूप सारे कॉम्प्युटर्स हे जोडलेले असतात आणि ते कनेक्ट करतं तुमचं स्विचला आणि त्यानंतर प्रिंटरला. तर याच्यामध्ये काय होतं की कॉम्प्युटर 1ला जर प्रिंट काढायची असेल तर तो प्रिंटरकडे पाठवणार, त्यानंतर 2ला पाठवायची असेल तर 2 पाठवणार. तर अशा प्रकारे हे नेटवर्क तुमचं वर्क होत असतं, कनेक्टेड असतं आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन शेअर होत असते. त्यानंतर काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे या टॉपिकचे. तर कोणतं पण नेटवर्क असो त्याला काय लागतं, तर पूर्ण कोणतं पण नेटवर्क फॉर्म होण्यासाठी कमीत कमी 2 डिव्हायसेस तिथे कनेक्ट लागतात. त्यानंतर डिव्हायसेस कॅन बी कॉम्प्युटर्स असू शकतात, फोन्स असू शकतात, तुमचं प्रिंटर्स असू शकतात किंवा वेगवेगळे सर्व्हर्स असू शकतात. तर अशा ज्या काही पण गोष्टी असतील ज्या 2 किंवा 2पेक्षा डिव्हायसेसला कनेक्ट करतं त्याला आपण नेटवर्क असं बोलतो. त्यानंतर कनेक्शन कॅन बी वायर किंवा वायरलेस, म्हणजे तुमचं जे कनेक्शन असतं ते वायर थ्रू पण होऊ शकतं किंवा वायरलेस पण असू शकतं, जसं की वायफाय झालं, तुमचं रेडिओ वेव्हज झाल्या. तर हे पण कनेक्शनचा पॉईंट आहे जो तुम्हाला माहिती पाहिजे की कनेक्शन कशा थ्रू होतं. त्यानंतर नेटवर्क्स ॲलो रिसोर्स शेअरिंग. तुमचं जे नेटवर्क असतं ते कशाला ॲलो करतं, रिसोर्स शेअरिंग, म्हणजेच काय, लाईक अ शेअरिंग वन प्रिंटर विथ मेनी कॉम्प्युटर्स. तर इथे तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकता की एक प्रिंटर हे मल्टिपल कॉम्प्युटर्सला कनेक्ट आहे, म्हणजेच काय, रिसोर्स शेअर करत आहे त्याचे.
त्यानंतर नेटवर्क्स ॲलो कम्युनिकेशन, तर नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन पण ॲलो असतं, जसं की ईमेल करता तुम्ही, चॅट करता, मॅसेज करत असता, व्हिडिओ कॉल्स करत असता, तर हे कम्युनिकेशन पण त्यामध्ये होत असतं. त्यानंतर नेटवर्क ॲलोज डेटा शेअरिंग, तर डेटा शेअरिंग पण नेटवर्क्समध्ये होत असतं, लाईक सेंडिंग फाईल्स फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनादर. तर तुम्ही एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये जर तिथे डेटा सेंड करत असाल, मेसेजेस सेंड करत असाल, फाईल्स सेंड करत असाल, तर डेटा शेअरिंग पण नेटवर्कमध्ये होतं. त्यानंतर अ नेटवर्क फॉलोज सम रूल्स, नेटवर्कचे काही रूल्स असतात, त्यालाच आपण प्रोटोकॉल्स बोलतो. सो दॅट डिव्हायसेस अंडरस्टँड इच अदर प्रॉपरली, तर डिव्हायसेस काय करता, एक दुसऱ्याला प्रॉपरली अंडरस्टँड करण्यासाठी हे प्रोटोकॉल्स तिथे बनवलेले असतात. नेटवर्क्स कॅन बी स्मॉल, तर तुमचं जे नेटवर्क असतं ते स्मॉल असू शकतं, जसं की 2 कॉम्प्युटर एकाच रूममध्ये कनेक्ट केलेले आहेत, किंवा ह्यूज पण असू शकतं, जसं की एंटायर तुमचं इंटरनेट झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे बेसिक्स माहीत पाहिजेत, की कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजेच काय असतं, किंवा याच्यामध्ये नेटवर्क काय राहतं, तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही सायबर कॅफेचं एक्झाम्पल देऊ शकता, ज्याच्यामध्ये 10 कॉम्प्युटर्स तुम्ही तिथे घेतलेले आहेत. ऑल 10 कॉम्प्युटर्स आर कनेक्टेड टू वन प्रिंटर, तिथे हे सगळे 10 कॉम्प्युटर्स एका प्रिंटरला कनेक्ट आहे, अँड वन इंटरनेट कनेक्शन, आणि त्याला एक इंटरनेट कनेक्शन आहे. इफ वन पर्सन वांट्स टू प्रिंट, जर एका पर्सनला तिथे जर प्रिंट काढायची असेल तर त्याला दुसऱ्याची परमिशन घ्यायची गरज नाही, आणि तो स्वतः प्रिंटरला सांगेल आणि तिथे शेअर करेल ज्याला जी पण प्रिंट पाहिजे असेल. इफ वन पर्सन वांट्स टू सेल अ फाइंड अनादर कॉम्प्युटर, जर एका पर्सनला जर दुसऱ्या कॉम्प्युटरवरती काही फाईल सेंड करायची असेल तर तो डायरेक्टली सेंड करेल थ्रू नेटवर्क. आणि ऑल कॉम्प्युटर्स यूज द सेम इंटरनेट कनेक्शन इन्स्टेड ऑफ बाईंग सेपरेट कनेक्शन्स, सेपरेट कनेक्शन घेण्यापेक्षा तो काय करेल, जे वन इंटरनेट कनेक्शन असेल तेच सेम कनेक्शन तिथे ऑल कॉम्प्युटर्सवरती जाईल. दिस इज अ सिम्पल रिअल लाईफ एक्झाम्पल ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क, तर हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे जे तुम्ही तुमच्या डेफिनेशन वगैरे विचारलं तर तिथे तुम्ही देऊ शकता. आणि हे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, जसं की डिफाईन करा कॉम्प्युटर नेटवर्क्स काय असतं, त्यानंतर एक्सप्लेन कॉम्प्युटर नेटवर्क्स विथ रिअल लाईफ एक्झाम्पल, तर तुम्ही हे एक्झाम्पल तिथे देऊ शकता. त्यानंतर रिक्वायरमेंट्स काय राहतात त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती पाहिजे, की नेटवर्क फॉर्म करायला 2 कमीत कमी डिव्हायसेस लागतात किंवा 2पेक्षा जास्त. तर अशा प्रकारे या क्वेश्चन्सचं ॲन्सर तुम्ही याच पॉईंट्सवरती देऊ शकता, तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर या युनिटचा दुसरा पॉईंट येतो, दुसरा टॉपिक येतो, युजेस ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क्स बिझनेस ॲप्लिकेशन्स. तर आता कॉम्प्युटर नेटवर्क्स हे बिझनेस ॲप्लिकेशन्समध्ये कसं यूज होतं, मीन्स हाऊ कंपनीज अँड ऑर्गनायझेशन आर यूज कॉम्प्युटर नेटवर्क्स. आता कंपनीज आणि ऑर्गनायझेशन्स ज्या असतात तुमच्या, त्या या कॉम्प्युटर नेटवर्क्सला कसं यूज करतात, त्यांचं वर्क कसं इझी होतं, फास्टर आणि मोर ऑर्गनाइज कसं होतं. तर नेटवर्क्स हेल्प्स एम्प्लॉईज शेअर इन्फॉर्मेशन, वर्क टुगेदर अँड सेव्ह मेमरी. तर याच्यासाठी ते काय करतात, कॉम्प्युटर नेटवर्क्सचा यूज करतात बिझनेस ॲप्लिकेशन्समध्ये. तर याच्यामध्ये मी 1 बाय 1 तुम्हाला ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत जे तुम्ही एक्झाममध्ये एक्सप्लेन करू शकता. तर सगळ्यात पहिलं म्हणजे रिसोर्स शेअरिंग. आता रिसोर्स शेअरिंग म्हणजेच काय, की कंपनी काय करते, शेअर करते प्रिंटरला, स्कॅनरला किंवा स्टोरेज डिव्हायसेस जे राहतात तुमचे ते मेनी एम्प्लॉईज सोबत शेअर केलं जातं. सो दे डू नॉट नीड सेपरेट वन्स फॉर एव्हरी कॉम्प्युटर. तर तिथे कंपनीमध्ये खूप सारे कॉम्प्युटर्स राहतात आणि ते एम्प्लॉईज त्याच्यावरती वर्क करत राहतात. तर प्रत्येकाला सेपरेटली तिथे हे सगळे तुमचे जे काय बोलतात डिव्हायसेस राहतात त्यांना देण्यापेक्षा ते काय करतात, की शेअरिंग करतात तिथे, तुमच्या रिसोर्सची शेअरिंग करतात. त्याच्याने खूप इझी होऊन जातं तुमचं वर्क. त्यानंतर इन्फॉर्मेशन शेअरिंग हा पण एक ॲप्लिकेशन येतो, की एम्प्लॉईज काय करतात, एम्प्लॉईज कॅन ॲक्सेस कंपनी डेटा, फाईल्स अँड डेटाबेसेस फ्रॉम देअर ओन कॉम्प्युटर. त्यांच्या स्वतःच्या कॉम्प्युटरवरून ते काय करतात, इन्फॉर्मेशन शेअर करतात, जसं की कंपनीची डेटा असेल, फाईल्स असेल किंवा डेटाबेस असेल. तर हे येतं इन्फॉर्मेशन शेअरिंगमध्ये. त्यानंतर क्लायंट सर्व्हर मॉडेल पण असतो, जसं की वन पॉवरफुल कॉम्प्युटर असतं त्यालाच आपण सर्व्हर बोलतो. तो काय करतो, स्टोअर्स डेटा अँड मेनी कॉम्प्युटर्स क्लायंट्स काय करतात, त्या डेटाला रिक्वेस्ट करतात, तो डेटा यूज करतात. म्हणजेच क्लायंट सर्व्हर मॉडेल आपण त्याला बोलत असतो. एक सर्व्हर काय करतं, ते सगळे क्लायंट्स त्याला यूज करत असतात. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये एम्प्लॉईज काय करतात, ईमेल, व्हिडिओ कॉल्स आणि मेसेजिंग ॲप्स थ्रू कम्युनिकेट करतात क्विकली, इवन फ्रॉम डिफरंट सिटीज ऑर कंट्रीज. तर डिफरंट सिटीजमध्ये असेल किंवा कंट्रीजमध्ये असेल तर कम्युनिकेशन थ्रू हे सगळे काम तिथे वर्क होत असते. त्यानंतर ई-कॉमर्स येतो. ई-कॉमर्समध्ये काय असतं, की कंपनी काय करतात, ऑनलाईन बिझनेस करतात, लाईक
सेलिंग प्रोडक्ट्स किंवा ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन बुकिंग ऑफ तिकीट्स, तर हे सगळं ई कॉमर्समध्ये तुमचं येतं, जसं की ऑनलाईन बिझनेसमध्ये येतं. त्यानंतर रिमोट वर्क असतं. एम्प्लॉईज कॅन वर्क फ्रॉम होम अँड कनेक्ट टू कंपनी नेटवर्क युझिंग VPN. तर याचा यूज करून काय होतं, कंपनीचे जे पण तुमचे एम्प्लॉईज असतील ते वर्क फ्रॉम होम करू शकतात, म्हणजेच रिमोट वर्क करू शकतात तुमच्या बिझनेस ॲप्लिकेशनमध्ये. त्यानंतर डुईंग बिझनेस विथ अदर कंपनीज, तर तुम्ही नेटवर्क वाढवण्यासाठी काय करता, नेटवर्क्स हेल्प्स कंपनीज प्लेस ऑर्डर्स, सेंड इनव्हॉइसेस अँड मॅनेज सप्लाय चेन्स इलेक्ट्रॉनिकली. तर अशा प्रकारे तुम्ही काय करता, बिझनेस तुमचा अदर कंपनीजसोबत पण तुम्ही तिथे करू शकता. त्यानंतर सेव्हज कॉस्ट अँड टाईम, हे काय करतं, तुमचा टाईम आणि कॉस्ट पण सेव्ह करतं. नो नीड टू सेंड फिजिकल लेटर्स ऑर ट्रॅव्हल फॉर मीटिंग्स, एव्हरीथिंग इज फास्टर युझिंग नेटवर्कच्या थ्रू. सगळं हे फास्टर होतं, तिथे तुम्हाला कुठेही ट्रॅव्हल करायचं गरज नाही किंवा तिथे लेटर सेंड करायची गरज नाही. तर तुमचं काम हे नेटवर्क थ्रू आणि इंटरनेट थ्रू काय होतं, फास्ट होतं. तर त्याच्यामधून तुमचं कॉस्ट पण वाचते आणि दुसरं म्हणजे टाईम पण वाचतो. तर हे सगळे 8 ॲप्लिकेशन्स मी तुम्हाला सांगितले जे बिझनेसमध्ये यूज होतं, नेटवर्कमध्ये यूज होतं. तर याच्यावरती असा क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतो की तुमचे जे बिझनेस ॲप्लिकेशन्स आहेत कॉम्प्युटर नेटवर्कचे ते एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला विचारू शकतात. तर हेच सगळे तुम्हाला 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजे. तर जेव्हा पण तुम्हाला थेरी क्वेश्चन येतो, थेरी क्वेश्चनमध्ये तुम्हाला 1 बाय 1 पॉईंट वाईज तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतो पूर्ण जे पण थेरी असेल ती. तर तुम्हाला फक्त मेन पॉईंट जे आहेत तुमचे ते लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुमचे सेंटेन्सेस असेल ते तुम्हाला इलॅबरेट करायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सगळे टॉपिक वाईज तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यानंतर या युनिटचा तिसरा टॉपिक येतो युजेस ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क. कशामध्ये, होम ॲप्लिकेशन्समध्ये. आता होम ॲप्लिकेशन्समध्ये पण तुम्हाला बघू शकता तुम्ही, होम ॲप्लिकेशन्स मीन्स काय की नॉर्मल पीपल जे असतात घरचे ते काय करतात, कॉम्प्युटर नेटवर्कचा यूज करतात त्यांच्या डेली लाईफमध्ये घरी. तर नॉट फॉर बिझनेस बट फॉर पर्सनल यूज त्याचा तुम्ही यूज करत असता, जसं की एंटरटेनमेंटसाठी किंवा कम्युनिकेशनसाठी किंवा शॉपिंग अँड इन्फॉर्मेशनसाठी. तर त्याच्यामध्ये कोणकोणते येतात तुमचे ॲप्लिकेशन्स जे तुम्ही घरी यूज करता, तर तेच तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहेत. ते मी 1 बाय 1 तुम्हाला देत आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजेच इंटरनेट ॲक्सेस, तर हा सगळ्यात पहिला येतो. तर याच्यामध्ये काय होतं की पीपल यूज होम नेटवर्क्स. आता पीपल यूज होम नेटवर्क्स म्हणजेच काय की त्याच्यामध्ये तुम्ही घरचे जे नेटवर्क्स असतात जसं की ब्राउझर, इंटरनेट असतं, त्यानंतर सर्च इन्फॉर्मेशन किंवा यूज सोशल मीडिया. तर तुम्ही तिथे इंस्टाग्राम वगैरे तिथे इंटरनेटचा ॲक्सेस घेऊन तिथे तुम्ही इन्फॉर्मेशन घेत असता किंवा तिथे तुम्ही कनेक्ट होत असता. तर हे झालं पहिलं ॲप्लिकेशन. त्यानंतर दुसरं म्हणजेच कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये काय होतं, पीपल चॅट करतात, म्हणजेच तुम्ही व्हॉट्सअपवरती चॅट करता, त्यानंतर व्हिडिओ कॉल, ईमेल्स, फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत युजिंग ॲप्स लाईक व्हॉट्सॲप, झूम मीटिंग किंवा जीमेल झालं तुमचं. तर याच्या थ्रू तुम्ही कम्युनिकेशन करत असता. तर हे पण त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन आहे एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटमध्ये तुम्ही काय करता, स्ट्रीमिंग मूव्हीज, म्युझिक अँड गेम्स ऑनलाईन. तर याच्यामध्ये तुम्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब किंवा स्पॉटिफायचा यूज करता. तर हे झालं एंटरटेनमेंटमध्ये त्याचं ॲप्लिकेशन जे तुम्ही घरी यूज करता, होम ॲप्लिकेशन्स. त्यानंतर ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंगमध्ये जसं की तुम्ही काही प्रोडक्ट्स ऑनलाईन तिथे घरी बोलवत असता. तर त्याच्यामध्ये ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा तुम्ही यूज करता, त्याच्यावरून तुम्ही काहीतरी तिथे प्रोडक्ट घेत असता, बाय करत असता. तर असे 4 ॲप्लिकेशन झाले. त्यानंतरचा ॲप्लिकेशन येतो ऑनलाईन बँकिंग. आता याच्यामध्ये पीपल काय करतात, बँक बॅलन्स चेक करतात, त्यानंतर मनी ट्रान्सफर करतात, पे बिल्स फ्रॉम होम युजिंग इंटरनेट. जर तुम्हाला काही बिल वगैरे आलं असेल तर ते आपण मोबाईल थ्रू करतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑनलाईन बँकिंग हे पण एक घरबसल्या तुम्ही करू शकता. त्यानंतरचा पॉईंट येतो सोशल नेटवर्किंग. ह्याच्यामध्ये काय होतं, पीपल कनेक्ट विथ फ्रेंड्स युजिंग फेसबुक, इंस्टाग्राम अँड ट्विटर एक्सेट्रा. तर याच्यामध्ये तुमचं जे कनेक्शन असतं ते वाढतं, म्हणजे सोशल नेटवर्किंग तुमची तिथे वाढत असते. तर हे पण एक ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर पर्सन टू पर्सन कम्युनिकेशनमध्ये काय होतं, नेटवर्क्स ॲलो पीपल टू टॉक अँड शेअरिंग थिंग्स विथ एनीवन इन द वर्ल्ड इन्स्टंटली. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक पर्सन दुसऱ्यासोबत तिथे बोलू शकतो कॉलच्या थ्रू किंवा नेटवर्कच्या थ्रू, आणि वर्ल्डमध्ये कुठेही तो कधी पण इन्स्टंटली तो तिथे काही पण त्यांचं शेअर करायचं असेल तर ते शेअर करू शकता. त्यानंतर होम ऑटोमेशनमध्ये स्मार्ट होम डिव्हायसेस येतात तुमचे, जसं की स्मार्ट लाईट्स जे ऑफ ऑन होतात, त्यानंतर कॅमेराज, स्मार्ट स्पीकर असतात तुमचे. तर अशा प्रकारे हे पण तुम्ही तिथे यूज करत असतात. ते काय करतात, कनेक्ट टू होम नेटवर्क अँड कॅन बी कंट्रोल युजिंग फोनच्या थ्रू तुम्ही त्यांना कंट्रोल पण करू शकता.
त्यानंतर येतं रिमोट लर्निंग, जे आपण करतो, जे तुम्ही करत आहात, यूट्यूबवरून शिकत आहात, माझे लेक्चर्स बघत आहात, ऑनलाईन क्लासेस, डाउनलोड स्टडी मटेरियल युजिंग होम नेटवर्क. तर हे झालं तुमचं पूर्ण होम ॲप्लिकेशन्स, जे तुम्हाला माहिती पाहिजे, जे तुम्ही घरबसल्या यूज करता नेटवर्कच्या थ्रू, तेच तुम्हाला या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. तर याच्यावरती असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक्सप्लेन होम ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क्स, किंवा मागच्या याचा बिझनेस ॲप्लिकेशन आणि याचे डिफरन्स काय आहेत, तर याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतरचा टॉपिक येतो याच्यामध्ये कॉम्प्युटर नेटवर्क्समध्ये युजेस तुम्हाला लिहायचे आहेत मोबाईल युजरचे. आता 3 याच्यामध्ये आपण बघत आहोत. पहिलं बघितलं आपण बिझनेस ॲप्लिकेशन, दुसरं बघितलं होम ॲप्लिकेशन, आता मोबाईल युजर्स. आता मोबाईल युजर्स मीन्स काय, की पीपल हू यूज नेटवर्क्स व्हाईल मूव्हिंग अराउंड युजिंग डिव्हायसेस लाईक अ स्मार्टफोन, टॅबलेट ऑर लॅपटॉप. तर हे डिव्हायसेस यूज करताना तुम्हाला नेटवर्कमध्ये काय तिथे तुम्हाला घडतंय त्याच्याबद्दल इथे तुम्हाला लिहायचं आहे. दीज डिव्हायसेस कनेक्ट टू नेटवर्क्स वायरलेसली. तर हे जे डिव्हायसेस आहे तुमचे स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप, हे काय करता, वायरलेस असतात, वायरलेस नेटवर्क थ्रू ते कनेक्ट करतात डिव्हायसेस. सो पीपल कॅन यूज इंटरनेट अँड कम्युनिकेट इवन व्हाईल ट्रॅव्हलिंग. तर ट्रॅव्हलिंगच्या वेळेस पण तुम्ही याचा यूज करून कनेक्ट करू शकता आणि कम्युनिकेट करू शकता दुसऱ्या पीपलसोबत. तर याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट येतात किंवा कोणकोणते युजेस आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे, ते आपण 1 बाय 1 डिस्कस करूयात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे मोबाईल डिव्हायसेस, जसं की स्मार्टफोन, टॅबलेट्स, लॅपटॉप कनेक्ट टू नेटवर्क युजिंग मोबाईल डेटा. तो 4G असू शकतो किंवा 5G असू शकतो और वायफाय. तर याच्या थ्रू तुम्ही काय करता, नेटवर्क तुमचं बनवत असता आणि कनेक्ट करत असता डिव्हायसेसला. तर हे झालं पहिलं. त्यानंतर एनी टाईम एनीवेअर ॲक्सेस असतं, जसं की मोबाईल जे असतं तुमचा ते काय करतात, युजर्स कॅन चेक ईमेल, ब्राउझर, इंटरनेट, यूज ॲप्स व्हाईल ट्रॅव्हलिंग. तर ट्रॅव्हलिंग किंवा तुम्ही चालत असाल किंवा कुठे पण बसलेले असाल, तर तिथे तुम्ही काय करता, वायरलेस नसून ते जे तुम्ही इंटरनेटचा यूज करत असता किंवा कोणाला ईमेल चेक करत असता किंवा तुमचे जे ॲप्स असतील ते तुम्ही यूज करता मोबाईलमधले, तर हे कधी पण तुम्ही एनी टाईम करू शकता किंवा कुठेही करू शकता ॲक्सेस. तर हे झालं दुसरं तुमचं. त्यानंतर तिसरं म्हणजेच वायरलेस नेटवर्क्स राहतात तुमचे, जसं की मोबाईल युजेस डिपेंड ऑन वायरलेस टेक्नॉलॉजीज, वायफाय, 4G, 5G आणि ब्लूटूथ. तर हे जे तुमचे वायरलेस नेटवर्क असतात याचा यूज तुम्ही करत असता तुमच्या टेक्नॉलॉजीजच्या थ्रू. तर मोबाईल हे पण याचा यूज आहे मोबाईल युजर्सचा. त्यानंतरचा पॉईंट येतो GPS ऑर लोकेशन सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये काय असतं, मोबाईल जे असतं तुमचं, मोबाईल नेटवर्क्स हेल्प इन नेव्हिगेशन लाईक गुगल मॅप्सचा तुम्ही यूज करत असता लोकेशनसाठी किंवा GPS साठी. त्यानंतर फाइंडिंग नियर बाय प्लेसेस, तुम्ही तिथे फाइंड करण्यासाठी याचा यूज करता मोबाईल नेटवर्कचा. त्यानंतर मोबाईल कॉमर्स म्हणजेच कॉमर्स आपण त्याला बोलतो. याच्यामध्ये काय होतं, पीपल कॅन शॉप, डू बँकिंग, बुक तिकीट्स युजिंग मोबाईल फोन फ्रॉम एनीवेअर. तर तुम्ही कुठून पण मोबाईल फोनच्या थ्रू तुम्ही तिथे तुमचे तिकीट्स बुक करू शकता किंवा बँकिंग करू शकता आणि शॉप पण तुम्ही करू शकता. तर हे झालं कॉमर्समध्ये येतं. त्यानंतर टेक्स्ट मेसेजिंग आणि कॉलिंगसाठी पण तुम्ही याचा यूज करता, जसं की बेसिक कम्युनिकेशन सर्व्हिसेस फॉर मोबाईल युजर्स युजिंग मोबाईल नेटवर्क. तर तुम्ही मेसेज करत असता, व्हॉट्सअपवरचे कॉल करत असता कोणाला, तर हे पण मोबाईलचा यूज आहे, नेटवर्कचा यूज आहे. त्याच्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन्स लाईक ॲप्स झाले तुमचे. ॲप कोणकोणते, तर तुम्ही डेली यूज करता व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, त्यानंतर पेटीएम. वर्क थ्रू मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी, तर याच्यामध्ये पण मोबाईलचं कनेक्ट असतं, त्यानंतर नेटवर्क असतं. त्यानंतर येतं रोमिंगमध्ये मोबाईल युजर्स कॅन यूज देअर नेटवर्क इवन आउटसाइड देअर होम सिटी कंट्री युजिंग रोमिंग सर्व्हिस. तर रोमिंग सर्व्हिसचा यूज करून तुम्ही सिटी किंवा कंट्रीच्या बाहेर पण तुम्ही तिथे कनेक्ट करत असता नेटवर्कशी. तर अशा प्रकारे. त्यानंतर काही पण चॅलेंजेस पण आहेत मोबाईल युजर्समध्ये, जसं की मोबाईलची बॅटरी तुमची तिथे लिमिटेड असते किंवा वीक असतं सिग्नल इन सम एरियाज. त्यानंतर सिक्युरिटी रिस्क ऑन पब्लिक वायफाय. तर असे चॅलेंजेस पण येतात. तर हे पॉईंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, 1 बाय 1 तिथे एक्सप्लेन करावे लागतील जर याच्यावरती क्वेश्चन्स विचारला तर. त्यानंतर याचे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स म्हणजे ह्याच येऊ शकतो की याचे युजेस काय काय आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. तर याच्यावरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो, जसं की एक्सप्लेन करा तुम्ही मोबाईल युजर्सचे युजेस कॉम्प्युटर नेटवर्क्समध्ये. त्यानंतर 5वा टॉपिक येतो या युनिटचा तुमचा, नेटवर्क हार्डवेअर. याच्यामध्ये टोटल 5 टॉपिक आहेत जे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे किंवा याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारू शकतात 1 बाय 1, की नेटवर्क हार्डवेअरमध्ये हे टॉपिक्स तुम्हाला
एक्सप्लेन करायला विचारू शकतात, जसं की पॅन, लॅन, मॅन, वॅन आणि इंटरनेटवर्क्स काय राहतं. तर याच्याबद्दल आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. पण सगळ्यात पहिले हे काय राहतं, नेटवर्क हार्डवेअर, याच्याबद्दल बघून घेऊयात. तर नेटवर्क हार्डवेअर क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन साईज ऑर एरिया कवर बाय द नेटवर्क. जे तुमचं नेटवर्क असतं ते कोणत्या साईजमध्ये किंवा कोणत्या एरियामध्ये किती कवर करतं त्याच्याबद्दल आपलं नेटवर्क हार्डवेअर हे सांगतं. डिपेंडिंग ऑन हाऊ बिग द एरिया इज, तुमचा एरिया हा किती जागा घेत आहे किंवा किती नेटवर्क आर डिवायडेड इंटू डिफरंट टाईप्स. तर तुमचे जे नेटवर्क असतात ते डिफरंट टाईप्समध्ये डिवाईड असतात. तर त्याच्यामध्ये मेन 4 टाईप्स येतात जे आपल्याला बघायचे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे पॅन, पर्सनल एरिया नेटवर्क आपण त्याला बोलतो. त्यानंतर लॅन येतं तुमचं लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर मॅन येतं, त्याच्यामध्ये मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क आपण त्याला बोलतो. त्यानंतर येतं वॅन, वाईड एरिया नेटवर्क. तर अशा प्रकारे ते जातं लो टू हायपर्यंत असं जात असतं. त्यानंतर व्हेन 2 ऑर मोर नेटवर्क्स आर कनेक्टेड टुगेदर, याच्यामधले एक किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त जर नेटवर्क तिथे कनेक्टेड असतील तर त्याला आपण इंटरनेटवर्क असं बोलतो. तर हे सगळे कन्सेप्ट आपल्याला वन बाय वन डिस्कस करायचे आहेत. तर तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकता की सगळ्यात छोटा जो आहे तुमचा पॅन आहे, त्यानंतर लॅन येतो, त्यानंतर मॅन येतो आणि सगळ्यात मोठा म्हणजे कंट्री किंवा वर्ल्ड लेवलचा आहे तो वॅन. तर अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम जर विचारली तर तुम्हाला ही डायग्राम तिथे काढता आली पाहिजे आणि त्यानंतर वन बाय वन सगळे एक्सप्लेन करता आले पाहिजे. तर सगळ्यात पहिला येतो तुमचा पॅन. तर पॅन म्हणजेच काय की पर्सनल एरिया नेटवर्क. तर हा काय असतो, पर्सनल एरिया नेटवर्क इज द स्मॉलेस्ट टाईप ऑफ नेटवर्क. तर हे सगळ्यात स्मॉलेस्ट टाईप ऑफ नेटवर्क आहे तुमच्या नेटवर्क किंवा हे काय करतं, इट कनेक्ट्स पर्सनल इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस विथिन अ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स. तर शॉर्ट डिस्टन्समध्ये हे नेटवर्क यूज केलं जातं म्हणून आपण याला पर्सनल बोलतो. की हे काय करतं, तुमचे जे पर्सनल इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतात ते शॉर्ट डिस्टन्सवरती कनेक्ट करतं. जसं की 1 ते 10 किलोमीटर्स नाही मीटर्समध्ये ते यूज केलं जातं. इट इज मेनली यूज बाय अ वन पर्सन, हे फक्त एका पर्सन थ्रू तिथे यूज केलं जातं. याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिले म्हणजेच स्मॉलेस्ट नेटवर्क आहे हे सगळ्यात. त्यानंतर कवर करतं ओन्ली फ्यू मीटर्समध्येच हे कवर केलं जातं. फक्त एक पर्सन याला यूज करतो. त्यानंतर इझी टू इन्स्टॉल करायला इझी आहे. त्यानंतर कॉस्ट पण याची स्लो राहते किंवा लो राहते. युजली वायरलेस राहत आहे, जसं की ब्लूटूथ किंवा USB और इन्फ्रारेड. तर अशा प्रकारे याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे, एक्सप्लेन करता आले पाहिजे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर हे खूप चीप आहे, म्हणजेच स्वस्त आहे. त्यानंतर इझी टू कनेक्ट डिव्हायसेस कनेक्ट करायला हे इझी आहे. लो पॉवर कन्झप्शन, पॉवर पण याच्यामध्ये कमी लागते. पोर्टेबल आहे आणि नो कॉम्प्लेक्स सेटअप, याचा सेटअप पण तेवढा कॉम्प्लेक्स नाही आहे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर व्हेरी स्मॉल कव्हरेज एरिया हा सगळ्यात कमी एरिया कवर करतो. त्यानंतर लिमिटेड नंबर ऑफ डिव्हायसेस, याच्यामध्ये डिव्हायसेस जे असतात ते लिमिटेड असतात. लो कम्युनिकेशन रेंज पण तुमची कमी असते. ब्लूटूथ स्पीड इज लोअर दॅन लॅन, तर लॅनपेक्षा याचे ब्लूटूथचा स्पीड जो असतो तो लोअर असतो. एक्झाम्पल बघायचे झाले तर तुमचे जे मोबाईलचं कनेक्शन राहतं ब्लूटूथचं, इयरफोन्सचं, ते तुम्ही बघू शकता की एकच पर्सन यूज करतो आणि काही मीटर्समध्येच त्याचं कनेक्शन असतं. त्यानंतर स्मार्ट वॉच कनेक्टेड टू स्मार्टफोन. आता तुमच्या ज्या स्मार्ट वॉच राहतात ते काय करतात, स्मार्टफोनशी कनेक्ट राहतात, हे पण एक छोटं नेटवर्क झालं. त्यानंतर वायरलेस कीबोर्ड कनेक्टेड टू लॅपटॉप, तर हे पण एक छोटं नेटवर्क आहे जे कनेक्ट करतं तुमच्या डिव्हाइसला. तर असे तुम्ही एक्झाम्पल थ्रू तिथे एक्सप्लेन करू शकता. हे पॅन, पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे सगळ्यात छोटा नेटवर्क, पर्सनल यूज होतो त्याच्यामध्ये, पर्सनल एकच जण यूज करू शकतो. त्यानंतर दुसरा येतो लॅन म्हणजेच काय की लोकल एरिया नेटवर्क, जे लोकल एरियामध्ये यूज होतात. जसं की लोकल एरिया नेटवर्क कनेक्ट्स कॉम्प्युटर्स अँड डिव्हायसेस विथिन अ स्मॉल जिओग्राफिकल एरिया, म्हणजे स्मॉल जो एरिया असतो त्याच्या थ्रू हे कनेक्ट झालेले असतात. लाईक होम झालं तुमचं, ऑफिस झालं किंवा स्कूल झालं. त्यानंतर कॉलेज, लॅबोरेटरी किंवा बिल्डिंग. तर हे काय करतं, एक लोकल एरिया जो असतो तुमचा त्याच्यामध्ये हे नेटवर्क वर्क करतं. तर याच्यामध्ये काय असतं कॅरेक्टरिस्टिक याचे काय काय आहेत, तर कवर्स वन बिल्डिंग ऑर कॅम्पस. तर छोटासा एरिया याच्यामध्ये कवर केला जातो, जसं की बिल्डिंग झाली किंवा कॅम्पस झाला किंवा स्कूल झाली तुमची, स्कूलमध्ये तुमचं जे कॉम्प्युटरचं लॅब वगैरे असतात त्या झाल्या. त्यानंतर हाय डेटा ट्रान्सफर स्पीड, याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर करायचा स्पीड हा हाय राहतो.
त्याच्यानंतर प्रायव्हेटली ओन, तर याच्यामध्ये प्रायव्हेटली ओन राहतं सगळं, जसं की तुमच्या स्कूल्सचे सगळे प्रायव्हेट राहतात नेटवर्क्स. त्यानंतर लो कम्युनिकेशन डिले, तर याच्यामध्ये कम्युनिकेशन डिले हा थोडासा लो राहतो. त्यानंतर इझी टू मेंटेन करायला इझी आहे. सपोर्ट्स वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन, तर याच्यामध्ये वायर किंवा वायरलेस दोघं कम्युनिकेशन सपोर्ट करतं. ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर हाय स्पीड आहे याचा. त्यानंतर इझी फाईल शेअरिंग इझी आहे याच्यामध्ये. रिसोर्स शेअरिंग पण इझी आहे. प्रिंटर किंवा स्कॅनर तुम्ही याच्यामध्ये यूज करता. लो मेंटेनन्स कॉस्ट असतो याचा आणि बेटर सिक्युरिटी देतं. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर कवर्स ओनली अ लिमिटेड एरिया, जसं की एक बिल्डिंग किंवा कॉलेज असा एरिया तो कवर करतो ओनली. त्यानंतर नेटवर्क फेल्युअर्स अफेक्ट ऑल युजर्स, तर तुमचा जर नेटवर्क फेल झाला तर ते ऑल युजर्सला अफेक्ट करतं. त्यानंतर रिक्वायर्स ॲडमिनिस्ट्रेशन पण याला लागेल, की एक ॲडमिन असेल तो सगळं कवर करत असेल. त्यानंतर एक्झाम्पल्स काय आहेत, तर कॉलेजचं तुमचं कॅम्प्युटर लॅब झाले, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचे सगळे कॅम्प्युटर जे असतात ते तिथे कनेक्ट असतात, तिथे ते छोटं नेटवर्क कनेक्ट करतात. त्यानंतर ऑफिसचं नेटवर्क असेल किंवा होमचं तुमच्या घरी जे वायफाय वापरता तुम्ही ते असेल, लायब्ररीचे कॉम्प्युटर्स असतील, तर अशा प्रकारे हे तुमचे एक्झाम्पल झाले. तर लोकल कशानंतर येतो, तुमच्या पर्सनल नंतर लोकल येतो. त्यानंतर येतो मॅन, तर मॅन म्हणजेच काय की मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क, तर याच्यामध्ये काय असतं, कनेक्ट्स मल्टिपल लँड्स विथ इन अ सिटी ऑर मेट्रोपोलियन एरिया, तर याच्यामध्ये सिटी लेवलचं येतं. सिटीमध्ये जितके पण कनेक्शन असतं किंवा नेटवर्क असतं त्याला हा कवर करतो विथ द हेल्प ऑफ मल्टिपल लँड्स. इट कवर्स लार्जर एरिया दॅन लॅन बट स्मॉलर दॅन वॅन, तर वॅन जो राहतो तुमचा वर्ल्डमध्ये राहतो याचं कनेक्शन, तर याच्यापेक्षा कमी, आणि लॅन जो राहतो तुमचा लोकल एरिया याच्यापेक्षा जास्त. तर या दोघांच्या मधातला जो पण येतो तो आहे मॅन, मेट्रोपोलियन एरिया नेटवर्क. तर याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहे, तर कवर्स अँड एंटायर सिटी हा कवर करू शकतो. कनेक्ट्स मेनी लँड्स याच्यामध्ये कनेक्ट राहता. मीडियम डेटा ट्रान्सफर स्पीड, तर तुमचा जो पण ट्रान्सफरचा स्पीड असेल डेटाचा तो मीडियम राहतो याच्यामध्ये. युजली मॅनेज बाय गव्हर्नमेंट ऑर टेलिकॉम कंपनीज, तर गव्हर्नमेंट किंवा टेलिकॉम कंपनीज ज्या राहतात त्याच्यामध्ये याला यूज केलं जास्त करून. त्यानंतर युजेस हाय स्पीड फायबर ऑप्टिक केबल्स, तर याच्यामध्ये हे केबल्स यूज केले जातात हाय स्पीडचे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर कवर्स लार्ज सिटी एरिया हा कवर करतो. हाय स्पीड कम्युनिकेशन असतं. कनेक्ट मल्टिपल ऑफिसेस हा कनेक्ट करतो. आणि बेटर दॅन वॅन इन स्पीडच्या रिलेटेड बघायचं झालं तर वर्ल्ड नेटवर्कपेक्षा हा थोडासा बेटर आहे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन लॅनपेक्षा हा मोर एक्सपेन्सिव्ह आहे, कारण याच्यामध्ये जास्त लॅन्सचा यूज होतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स आहे इन्स्टॉलेशन याचं. मेंटेनन्स इज डिफिकल्ट, मेंटेन करायला थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि रिक्वायर्स स्किल इंजिनियर्स, तर याच्यामध्ये इंजिनियर्स लागतात जे स्किल असेल त्याच्याकडे स्किल्स असतील. तर अशा प्रकारे हे जे नेटवर्क आहे याचा यूज केला जातो. त्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचे झाले तर तुमचं जे सिटी असेल, सिटीमध्ये जेवढं पण टी व्हीचं नेटवर्क असेल, केबल टी व्हीचं, त्याला आपण इथे देऊ शकतो. त्यानंतर पुणे आहे, पुण्यामध्ये जेवढं पण इंटरनेट प्रोव्हायडर असेल ते तुम्ही इथे कनेक्ट करू शकता. त्यानंतर युनिव्हर्सिटी कॅम्पसेस कनेक्टेड अक्रॉस अ सिटी, तर अशा प्रकारे हे जे तुमचे एक्झाम्पल आहेत हे तुम्ही तिथे देऊ शकता. तर अशा प्रकारे लो टू हायकडे जात आहे आपण. पहिले पॅन झालं, त्यानंतर तुमचं जे दुसरं होतं लॅन लोकल, तिसरं होतं मॅन, त्यानंतर आता लास्टचं येतं वॅन म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क. हे सगळ्यात जास्त मोठं तुमचं जे व्हेरी लार्ज जिओग्राफिकल एरियाज कवर करतं. तर हे सगळ्यात मोठं जे नेटवर्क आहे हे याच्यामध्ये येतं. डिफरंट सिटीज, डिफरंट स्टेट, डिफरंट कंट्रीज, याच्यामध्ये पूर्ण वर्ल्ड वाईड एंटायर वर्ल्डमध्ये हे जे नेटवर्क असतं हे कनेक्ट झालेलं असतं. वॅन कनेक्ट्स मल्टिपल लँड्स अँड मॅन्स टुगेदर, तर याच्यामध्ये लँड्स पण यूज होतात आणि मॅन्स पण इथे कनेक्ट केले जातात टुगेदर. तर हे सगळं याच्यामध्ये येतं. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, तर लार्जेस्ट नेटवर्क आहे, हे सगळ्यात जास्त मोठं नेटवर्क आहे. त्यानंतर कवर्स 1000 ऑफ किलोमीटर्स याच्यामध्ये कवर केलं जातं. युजेस पब्लिक कम्युनिकेशन नेटवर्क्स, तर कम्युनिकेशन नेटवर्क्समध्ये पब्लिक कम्युनिकेशन नेटवर्कचा यूज केला जातो. कनेक्ट्स ऑफिसेस वर्ल्ड वाईड, तर तुमचे जे ऑफिसेस आहेत ते वर्ल्ड वाईड तिथे कनेक्ट केले जातात. जसं की तुमचं एक ऑफिस इथे आहे तर दुसऱ्या देशामध्ये आहे, तर याचं कनेक्शन पण या नेटवर्कमध्ये येतं. त्यानंतर हाय इन्स्टॉलेशन कॉस्ट येते याची. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर वाईड एरियाचे काय आहे की वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन येतं हे एक ॲडव्हान्टेज आहे.
त्यानंतर कनेक्ट रिमोट ऑफिसेस इथे कनेक्ट केले जातात जास्तीत जास्त, तर हा पण एक ॲडव्हान्टेज आहे. डेटा शेअरिंग ॲक्रॉस कंट्रीज, तर डेटा शेअर केला जातो ॲक्रॉस कंट्रीज. सपोर्ट्स क्लाउड कम्प्युटिंग, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये सपोर्ट करतं. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की सगळ्यात जास्त कॉस्ट यायला लागते, कारण सगळ्यात मोठा हा नेटवर्क आहे. त्याच्यानंतर लोअर स्पीड कम्पेअर्ड टू लॅनपेक्षा याचा स्पीड कमी आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट खूप कॉम्प्लेक्स राहतं. हायली डिले, याच्यामध्ये डिले पण राहतो आणि सिक्युरिटीचा रिस्क पण राहतो, कारण हे सगळ्यात मोठं नेटवर्क असल्यामुळे याच्यामध्ये रिस्क पण जास्त राहतो. त्यानंतर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचे झाले तर इंटरनेट बघता तुम्ही, जे वर्ल्ड वाईड तुमचं यूज होत असतं. त्यानंतर बँकचे, तुमची जी पण बँक असेल त्याच्या ब्रांचेस ॲक्रॉस इंडिया, म्हणजे इंडियामध्ये एखादी जर बँक असेल तर त्याच्या खूप साऱ्या ब्रांचेस राहतात पूर्ण इंडियामध्ये. रेल्वे आहे, रिझर्वेशन सिस्टीम तुमचं, त्याच्यामध्ये पण याचा यूज केला जातो. आणि गुगल डेटा सेंटर्स जे राहतात तुमचे, त्याच्यात पण याचा यूज होतो. तर हे झाले तुमचे 4 जे तुमचे नेटवर्क्सचे टाईप्स आहेत ते आपण इथे कवर केलेले आहेत, लोपासून तर हाय लेवलचे. हे तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे. खूप इझी आहे, तुम्हाला फक्त डेफिनेशन ध्यानात ठेवली तर तुम्हाला सगळं एक्सप्लेन करता येईल. त्यानंतर येतो तुमचा 5वा टॉपिक म्हणजेच इंटरनेटवर्क. तर इंटरनेटवर्क काय आहे, तर इंटरनेटवर्क इज अ फॉर्मॅट वेन 2 or more इंडिपेंडेंट नेटवर्क आर कनेक्टेड टुगेदर युझिंग नेटवर्किंग डिव्हायसेस लाईक अ राउटर. तर अशा प्रकारे काही डिव्हायसेसचा यूज करून तुमचे 2 किंवा 2पेक्षा जास्त इंडिपेंडेंट नेटवर्क जे आहेत ते जर कनेक्ट असतील तर आपण त्याला इंटरनेटवर्क असं बोलतो. जसं की लॅन आणि लॅन, 2 लॅन जर कनेक्ट असतील तर त्याला आपण इंटरनेटवर्क बोलू शकतो. किंवा लॅन किंवा मॅन असेल, किंवा मॅन किंवा वॅन असेल, तर कोणते पण 2 किंवा 2पेक्षा जास्त जे तुमचे नेटवर्क असतील ते जर इथे कनेक्ट असतील तर द इंटरनेट इज वर्ल्ड्स लार्जेस्ट इंटरनेटवर्क. तर तुमचं जे इंटरनेट आहे तुम्ही यूज करता ते सगळ्यात मोठं वर्ल्डचं लार्जेस्ट इंटरनेटवर्क तुम्ही त्याला बोलू शकता. त्यानंतर याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहे, तर कनेक्ट्स मल्टिपल नेटवर्क कनेक्ट करतं. युजर्स राउटर यूज करतं राउटरला कनेक्ट करण्यासाठी. सपोर्ट्स कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट नेटवर्क्स टाईप्स, तर सपोर्ट करतं कम्युनिकेशनला डिफरंट नेटवर्क टाईप्समध्ये. कॅन कवर द एंटायर वर्ल्ड हे कवर करू शकतं आणि स्केलेबल आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर इझी कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट नेटवर्क्स झाले त्याच्यामध्ये इझी कम्युनिकेशन असतं. रिसोर्स शेअरिंग करतं, ग्लोबल कनेक्टिव्हिटी आहे, स्केलेबल पण आहे, सपोर्ट्स मिलियन ऑफ डिव्हायसेस. तर अशा प्रकारे याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय येतं, कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट येतं याचं. त्यानंतर सिक्युरिटीचे चॅलेंजेस पण येऊ शकतात, राउटिंग कॉम्प्लेक्सिटी पण येऊ शकते आणि हाय मेंटेनन्स पण येऊ शकतं. तर हे झाले त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचं कॉलेजचं लॅन असेल, सपोज कॉलेजचं लॅन काय करेल, कनेक्ट करेल तुमच्या पुणे सिटीमध्ये, त्यालाच आपण मॅन कनेक्शन बोलू. त्यानंतर ते कनेक्ट करेल इंडियामध्ये, तर त्याला आपण वॅनच्या लेवलचं बोलू, वाईड नेटवर्कच्या लेवलचं. तर असे जे वेगवेगळे तुमचे नेटवर्क्स असतात जे एकमेकांना कनेक्ट असतात, तर ते काय करतात, इंटरनेटला कनेक्ट करतील हे सगळे. तर अशा प्रकारे तुमचे जे मल्टिपल नेटवर्क्स यूज होतात त्यालाच आपण इंटरनेटवर्क बोलतो. ते काय करतात, इंटरनेटवर्क फॉर्म करता. तर हे एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता. तर असे हे जे 5 मेन टॉपिक होते याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात. एक तर हे डायरेक्टली याच्यावरती क्वेश्चन्स विचारतील की हे 5 टॉपिक तुम्ही एकदाच एक्सप्लेन करा. तर तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. आणि जर सेपरेटली विचारलं तर तुम्हाला हे सगळे टॉपिक्स तिथे कवर करावे लागतील, कॅरेक्टरिस्टिक, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि एक्झाम्पल त्याचं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं कवर करावं लागेल. त्यानंतर याचा डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो. तर मी इथे डिफरन्स पण काढलेला आहे तुम्हाला सिम्पल. तर याच्यामध्ये काय काय डिफरन्स आहे, तर सगळ्यात पहिले पॅन, लॅन, मॅन आणि वॅन. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की लोपासून हायपर्यंत जातो आहे आपण. तर ही याच्यामध्ये फुल फॉर्ममध्ये तुम्ही बघू शकता की याचे फुल फॉर्म काय आहे, पर्सनल एरिया नेटवर्क, लोकल एरिया नेटवर्क, मेट्रोपोलियन आणि वाईड एरिया नेटवर्क. कव्हरेज बघायचं झालं तर पॅनमध्ये फक्त मीटर्सचा कवर करतं, जसं की 1 ते 10 मीटर्सपर्यंत. त्यानंतर लॅनमध्ये बिल्डिंग आणि कॅम्पसचा एरिया फक्त. आणि मॅनमध्ये सिटी लेवलवरती येतं आणि वॅनमध्ये कंट्री किंवा वर्ल्डमध्ये येतं. स्पीड बघायचं झालं तर मीडियम, व्हेरी हाय आणि लोअर दॅन लॅन. त्यानंतर कॉस्ट बघायचं झालं तर व्हेरी लो, मीडियम आणि हाय. तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या लोपासून तर हायपर्यंत जात आहे. तर अशा प्रकारेच याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कम्पॅरिझन. त्यानंतर ओनरशिप बघायचं झालं तर पॅन हा पर्सनल, त्याच्या नावातच आहे पर्सनल म्हणून, पर्सनल यूजसाठी आपण यूज करतो. त्यानंतर लॅन हा प्रायव्हेट, त्यानंतर मॅन हा गव्हर्नमेंट किंवा ISPसाठी
आणि वॅन जो आहे तुमचा तो पब्लिक किंवा प्रायव्हेट या दोघांसाठी आपण यूज करतो, त्याची ओनरशिप असते. त्यानंतर टेक्नॉलॉजीज बघायची झाली तर पॅनमध्ये ब्लूटूथ आणि USB चा आपण यूज करतो. त्यानंतर लॅनमध्ये इथरनेट किंवा वायफायचा यूज केला जातो. मॅनमध्ये फायबर किंवा मेट्रो इथरनेट असतं आणि वॅनमध्ये सॅटेलाईट किंवा फायबरचा या टेक्नॉलॉजीजचा यूज केला जातो. त्यानंतर एक्झाम्पल बघायचे झाले तर पॅनमध्ये तुम्ही ब्लूटूथचे इयरफोन्स यूज करता. त्यानंतर लॅनमध्ये कॉलेज लॅब असतात तुमचे. त्यानंतर मॅनमध्ये तुम्ही बघू शकता की पुणेचं जे केबल नेटवर्क असेल पूर्ण ते सिटीवर असतं. त्यानंतर इंटरनेट जे पूर्ण वर्ल्डमध्ये आहे ते झालं वॅनचं एक्झाम्पल. तर अशा थ्रू तुम्ही कंपॅरिझन त्याचं देऊ शकता. इथे मी एका वर्डमध्ये तुम्हाला सांगितलं एकदम सिम्पलमध्ये, जे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं तर सगळे टॉपिक तुम्हाला एका लाईनमध्ये तिथे एक्सप्लेन करता आले पाहिजे, इलॅबोरेट करता आले पाहिजे. त्यानंतर याच्यावरती विचारले जाणार आहे तुमचे क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत, त्याच्यावरती विचारू शकतात. तर त्याच्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो चौघायचा किंवा एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं एक्झाम्पलसहित. त्यानंतर डायग्रामसहित विचारलं तर तुम्हाला ती पहिलीची डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि रिअल लाईफ एक्झाम्पल पण तुम्ही याचे देऊ शकता. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतरचा टॉपिक येतो या युनिटचा नेटवर्क सॉफ्टवेअर प्रोटोकॉल. तर प्रोटोकॉल हायरार्कीज याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. तर नेटवर्क सॉफ्टवेअरमध्ये काय असतं की तुमची सगळ्यात पहिली तुम्हाला माहिती पाहिजे की प्रोटोकॉल हायरार्की म्हणजे काय. मीन्स ऑर्गनायझिंग नेटवर्क कम्युनिकेशन इंटू डिफरंट लेयर्स वेअर इच लेअर हॅज इट्स ओन जॉब. तर वेगवेगळ्या लेयर्स असतात तुमच्या नेटवर्कमध्ये. तर तुम्हाला माहिती पाहिजे की कोणती नेटवर्क कधी काम करते किंवा इच नेटवर्क हॅज इट्स ओन जॉब. प्रत्येक नेटवर्क किंवा लेअरचा जो तुमचा पार्ट असतो प्रत्येक लेअरकडे स्वतःचा जॉब असतो. तर याच्यामध्ये काही प्रोटोकॉल्स असतात आणि त्या प्रोटोकॉल्सचा यूज करून आपण काय करतो, इथे लेयर्स तुमचे तिथे वर्क करत असतात. तर प्रोटोकॉल हायरार्की म्हणजेच काय की तुम्ही याच्यामध्ये तुमचं जे नेटवर्क असतं ते कसं ऑर्गनाईज केलं जातं डिफरंट लेयर्समध्ये, त्याला आपण हायरार्की बोलतो. एव्हरी लेअर टॉल्स टू सेम लेअर ऑन द अदर कॉम्प्युटर युजिंग सेट ऑफ रूल्स कॉल्ड प्रोटोकॉल. तर काही रूल्स असतात कॉम्प्युटरचे जे काय करतात, एका कॉम्प्युटरच्या लेअरला दुसऱ्या कॉम्प्युटरच्या लेअरसोबत कम्युनिकेट करण्यासाठी किंवा टॉल्क करण्यासाठी आपण काही रूल्स देतो. त्याच रूल्सला आपण काय बोलतो, प्रोटोकॉल्स तिथं बोलत असतो. त्यानंतर धिस लेअर स्ट्रक्चर्स मेक्स नेटवर्क डिझाईन सिम्पल अँड ऑर्गनाइज. तर हे जे स्ट्रक्चर असतं लेअर्सचं ते काय करतं, तुमच्या नेटवर्कला डिझाईन करणं हे सिम्पल करतं किंवा ऑर्गनाईज केलं जातं. तर याच्यामध्ये तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता एक सेंडर असतो तुमचा आणि एक रिसिव्हर असतो. दोन डिव्हायसेस असतात नेटवर्कमध्ये. तर सगळ्यात पहिला असतो सेंडर जो मेसेजेस सेंड करत असतो. त्यानंतर रिसिव्हर, तर रिसिव्हर काय करतो, जे सेंडरकडून आलेले मेसेज असतात ते रिसिव्ह करतो. तर याच्यामध्ये काही लेयर्स असतात जसं की इथे बघू शकता की लेअर 1, लेअर 2, लेअर 3, लेअर 4 आणि त्याच लेअर या रिसिव्हर्सकडे पण असतात. लेअर 1, लेअर 2, लेअर 3 आणि लेअर 4. तर तुम्ही इथे बघू शकता की लेअर 4 आहे समजा, तर लेअर 4 हा सेंडरची आणि रिसिव्हरची ही सेम लेवलवरती असते आणि याच्यावरती वर्क पण सेम होत असतं. तर अशा प्रकारे काय होतं की तुमचा जो ॲक्च्युअल डेटा ट्रॅव्हल असतो तो काय होतो, फिजिकल मीडियममधून लेअर 1च्या सेंडरकडून लेअर 1च्या रिसिव्हरकडे तो जात असतो. तर अशा प्रकारे तुमचं डेटा ट्रान्सफर किंवा ट्रॅव्हल होत असतो. तर याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघूयात. प्रोटोकॉल इज अ सेट ऑफ रूल्स. प्रोटोकॉल काय आहे, तुमचा सेट ऑफ रूल्स आहे जो काय करतो, डिसाईड हाऊ कम्युनिकेशन हॅपन्स बिटवीन टू डिव्हायसेस. तर दोन डिव्हायसेसमध्ये कम्युनिकेशन कसं झालं पाहिजे याला आपण हा काय करतो, डिसाईड करतो. हे रूल्स काय करतात, डिसाईड करतात. त्यालाच आपण प्रोटोकॉल असं बोलतो. इन्स्टेड ऑफ डुईंग एव्हरीथिंग इन वन सिंगल कॉम्प्लेक्स प्रोग्राम नेटवर्क टास्क आर डिवायडेड इंटू लेयर्स. तर एका कॉम्प्लेक्स प्रोग्राम थ्रू आपण सगळं जे तुमचं वर्क आहे ते परफॉर्म न करता आपण नेटवर्क टास्कच्या थ्रू त्याच्यामध्ये डिवाईड करत असतो, ज्यालाच आपण लेयर्स असं बोलत असतो. इच लेअर परफॉर्म्स अ स्पेसिफिक जॉब. प्रत्येक लेअर ही काही स्पेसिफिक जॉब परफॉर्म करत असते तुमची. प्रोवाइड सर्व्हिस टू द लेअर अबोव इट. आणि तुमची जी वरची लेअर असेल, लेअरच्या वरची लेअर, त्याला ती काय करते, सर्व्हिस प्रोव्हाइड करत असते. इच लेअर ऑन सेंडर्स कॉम्प्युटर कम्युनिकेट विथ सेम लेअर ऑन रिसिव्हर्स कॉम्प्युटर. तर तुमची जी सेंडरची जी पण लेअर असेल
ती प्रत्येक लेअर काय करते, सेम लेअर जी तुमच्या रिसिव्हरच्या कॉम्प्युटरवर असेल त्या थ्रू कम्युनिकेशन करते. तर या कम्युनिकेशनला आपण पीर टू पीर कम्युनिकेशन बोलतो, जे व्हर्च्युअल कम्युनिकेशन राहतं तुमचं. जसं की इथे डायग्राममध्ये बघू शकता की तुमची जी लेअर 3 असेल ती काय करते, कम्युनिकेशन करते लेअर 3ला रिसिव्हरच्या. तर हे काय असतं, सेम लेवलवरती आहेत या दोघ्या लेवर. तर हे कम्युनिकेशन कोणतं असतं, पीर टू पीर व्हर्च्युअल तुमचं कम्युनिकेशन असतं. पण ॲक्च्युअलवालं कुठं असते, खाली असते फिजिकलवालं लेअर 1वरती. त्यानंतर ॲक्च्युअल डेटा डज नॉट गो डायरेक्टली फ्रॉम लेअर टू लेअर हॉरिझॉन्टली. तर ॲक्च्युअल डेटा हा लेअर टू लेअर इथे हॉरिझॉन्टली नसतो जात, तर तेच इथं सांगितलेलं आहे. इट गोज डाऊन थ्रू द लेयर्स ऑन सेंडर साईड. तो काय करतो, सेंडरच्या साईडनं तो काय करतो, आधी डेटा हा खाली जात असतो लेअर 1कडे. त्यानंतर देन अप थ्रू द लेयर्स ऑन रिसिव्हर साईड. धिस इज रिअल फिजिकल कम्युनिकेशन. यालाच आपण रिअल फिजिकल कम्युनिकेशन बोलतो. तर हा इकडून खाली येऊन काय होते, रिसिव्हरकडून इकडे जातो. तर अशा प्रकारे याचं वर्किंग असतं. त्यानंतर अ कम्प्लीट सेट ऑफ लेयर्स अँड प्रोटोकॉल्स टुगेदर इज कॉल्ड नेटवर्क आर्किटेक्चर. आता प्रत्येक लेअरचा सेट आणि प्रोटोकॉल्स जे असतात हे टुगेदर जेव्हा येतात त्यालाच आपण नेटवर्क आर्किटेक्चर असं बोलतो. त्यानंतर ॲडव्हान्टेज ऑफ लेअरिंग. आता लेअरिंगचा ॲडव्हान्टेज अजून काय आहे, तर इझी टू डिझाईन आहे. डिझाईन करायला इझी आहे, मॉडिफाय करायला पण इझी आहे. वन लेअर विदाऊट अफेक्टिंग अदर्स. आता एक लेअर दुसऱ्या लेअरला अफेक्ट न करता मॉडिफाय करायला इझी आहे आणि अंडरस्टँड करायला पण इझी आहे. तर हा कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे विथ डायग्राम. तर याच्यावरती क्वेश्चन्स जर विचारला की प्रोटोकॉल हेरार्ची काय राहतं, तर तुम्हाला हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे विथ डायग्राम. तर असा क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. त्यानंतर टॉपिक नंबर 7 येतो. टॉपिक नंबर 7 काय आहे तुमचा, डिझाईन इश्यूज फॉर लेयर्स. आता याच्यामध्ये इश्यूज तुम्हाला बघायचे आहेत. तर डिझाईन इश्यूज फॉर लेयर्स मीन्स काय, द कॉमन प्रॉब्लेम्स ऑर पॉईंट्स दॅट मस्ट बी कन्सिडर व्हाईल डिझायनिंग एनी लेअर इन अ नेटवर्क. आता नेटवर्कमध्ये कोणती पण लेअर जर तुम्ही डिझाईन करत असाल तर त्याच्यामध्ये कॉमन प्रॉब्लेम्स कोणते येतात किंवा पॉईंट्स काय आहेत जे आपण इथे डिस्कस करणार आहे. एव्हरी लेअर व्हेनेवर इट इज अ फिजिकल डेटा लिंक नेटवर्क ऑर एनी अदर लेअर. तर तुमच्या ज्या पण लेअर्स राहतात, जसं की फिजिकल लेअर झाली, डेटा लिंक लेअर झाली, नेटवर्क लेअर झाली किंवा अदर जितक्या पण लेअर्स राहतील त्या काय करतात, मस्ट हँडल दिस इश्यूज प्रॉपरली फॉर स्मूथ कम्युनिकेशन. तर स्मूथ कम्युनिकेशनसाठी हे काय करतात, हे जे इश्यूज होतात याला प्रॉपरली हँडल करावं लागतं. तर हे इश्यूज तुम्हाला याच्यावरती विचारलं जाऊ शकतं की कोणकोणते आहेत, तर ते तुम्हाला 1 बाय 1 इथे एक्सप्लेन करता आले पाहिजे. तर सगळ्यात पहिला जो आहे तो आहे तो ॲड्रेसिंग. ॲड्रेसिंग म्हणजेच काय की एव्हरी लेअर मस्ट हॅव अ वे टू आयडेंटिफाय विच सेंडर इज सेंडिंग टू विच रिसिव्हर. तर याच्यामध्ये प्रत्येक लेअरमध्ये त्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की कोणता सेंडर कोणत्या रिसिव्हरकडे तो सेंड करत आहे मेसेज तुमचा, इस्पेशली व्हेन मेनी डिव्हायसेस ऑर प्रोसेसेस आर कनेक्टेड. जेव्हा तुमचे मेनी डिव्हायसेस कनेक्ट असतील किंवा प्रोसेस होत असतील तेव्हा याचा खरा यूज झाला पाहिजे की कोणता सेंडर काय सेंड करत आहे आणि कोणत्या रिसिव्हरला सेंड करत आहे. प्रॉपर ॲड्रेसिंग याच्यामध्ये झाली पाहिजे. तर हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, हा पहिला प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे एरर कंट्रोल. आता लेअरमध्ये काही जर डिटेक्ट केलं तुम्ही आणि तुमचे जे एरर्स असतात ते करेक्ट करता आले पाहिजे तुम्हाला. म्हणजेच काय की एरर कंट्रोल म्हणजेच काय की तुमच्या सिस्टीममध्ये किंवा लेअर्समध्ये जे पण एरर्स येत असतील ते एरर्स तुम्हाला डिटेक्ट आणि करेक्ट करता आले पाहिजे ड्युरिंग डेटा ट्रान्समिशन, जेव्हा पण तुमचा डेटा ट्रान्समिशन होत असेल तेव्हा. तर हा झाला दुसरा इश्यू. त्यानंतर तिसरा येतो फ्लो कंट्रोल. आता फ्लो कंट्रोल म्हणजेच काय की लेअर मस्ट मेक शुअर दॅट अ फास्ट सेंडर डज नॉट ओव्हरपॉवर अ स्लो रिसिव्हर. तर जर तुमचा पुढचा जर रिसिव्हर स्लो असेल तर हा जर फास्ट सेंड करत असेल तर तिथं ओव्हरपॉवर नाही झाली पाहिजे, याचं लक्ष आणि ठेवलं पाहिजे. तर फ्लोचा जो कंट्रोल आहे तुमचा तो पण असला पाहिजे. डेटा शुड बी सेंट ॲट अ मॅनेजेबल स्पीड. तर मॅनेजेबल स्पीडमध्ये तो डेटा सेंड झाला पाहिजे, याची काळजी तुम्हाला याच्यामध्ये घ्यावी लागते. तर हा झाला तिसरा इश्यू. त्यानंतर चौथा येतो तुमचा मल्टिप्लेक्सिंग आणि डिप्लेक्सिंग. तर याच्यामध्ये काय होतं, समटाईम्स मल्टिपल कनेक्शन्स नीड्स टू शेअर वन सिंगल फिजिकल चॅनल. तर याच्यामध्ये काय असतं की मल्टिपल तुमचे जे कनेक्शन असतात ते काय करतात, शेअर करण्यासाठी वन सिंगल फिजिकल चॅनल ते तिथे यूज करतात. सो लेअर डिसाइड्स हाऊ टू कंबाईन अँड सेपरेट दिस डेटा. तर डेटाला सेपरेट कसं करायचं किंवा कंबाईन कसं करायचं हे डिसाईड करता आलं पाहिजे प्रॉपरली.
तर त्याच्यामध्ये मल्टिप्लेक्सिंग आणि डिप्लेक्सिंग हा पण एक इश्यू येऊ शकतो. त्यानंतर येतं राउटिंग. राउटिंगमध्ये काय आहे तर व्हेन देअर आर मल्टिपल पाथ्स फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन. सोर्सपासून तर डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी खूप सारे पाथ असतील, तर लेअरला तिथं डिसाईड केलं पाहिजे की कोणता तिथे डेटा सेंड करण्याचा जो पण पाथ असेल तो करेक्ट पाथ तिथे डिसाईड करता आला पाहिजे. प्रॉपर राउटिंग त्याची डिसाईड करता आली पाहिजे, हा पण एक इश्यू आहे. त्यानंतर कनेक्शन इस्टॅब्लिश आणि रिलीज. तर लेअरमध्ये प्रॉपरली मॅनेज करता आलं पाहिजे तुमचं कनेक्शन कुठून स्टार्ट होतं किंवा कुठे एंड झालं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे तिथं. लाईक अ स्टार्टिंग अँड एंडिंग अ फोन कॉल. जो तुमचा फोन कॉल असतो त्याची स्टार्टिंग आणि एंडिंग जशी होती त्याच्याबद्दल इथे तुम्ही सांगू शकता. त्यानंतरचा लास्टचा आहे तो डेटा सिक्वेन्सिंग. तर याच्यामध्ये काय आहे की इफ डेटा इज ब्रोकन इनटू पीसेस ड्युरिंग ट्रान्समिशन. जर ट्रान्समिशनच्या थ्रू जर तुमचा डेटा हा पीसेसमध्ये ब्रोक झाला तर तिथे लेअर मस्ट बी मेक शुअर रिसिव्हर्स गेट पीसेस इन करेक्ट ऑर्डर. तर तुमचा जो पण रिसिव्हर असेल त्या पीसेसला तो करेक्ट ऑर्डरमध्ये मिळाला पाहिजे, हे पण तुम्हाला तिथे शुअर करायचं आहे. तर डेटा हा सिक्वेन्समध्ये गेला पाहिजे, याच्याबद्दल पण इश्यू येतो. तर याच्यावरती एक्सपेक्टेड क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो की कोणकोणते इश्यूज तुम्हाला येऊ शकतात लेयर्समध्ये कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये. तर हे तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करता आले पाहिजे. त्यानंतर 8वा टॉपिक येतो या युनिटचा, कनेक्शन ओरिएंटेड अँड कनेक्शनलेस सर्व्हिसेस. तर याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे नेटवर्क सर्व्हिस म्हणजे काय. नेटवर्क सर्व्हिस इज अ मेथड यूज टू ट्रान्सफर डेटा फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर ओव्हर अ नेटवर्क. तर नेटवर्कमध्ये जेव्हा पण तुमचा डेटा हा ट्रान्सफर होत असतो सेंडरपासून तर रिसिव्हरपर्यंत, त्यालाच आपण नेटवर्क सर्व्हिस असं बोलतो. तर याच्यामध्ये 2 वेज आहे जे काय करतात प्रोव्हाइड करतात तुमच्या सर्व्हिसला. सगळ्यात पहिला म्हणजे कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस आणि दुसरा आहे कनेक्शनलेस सर्व्हिस. तर कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे याच्यामध्ये कनेक्शन असेल आणि दुसऱ्यामध्ये कनेक्शनलेस म्हणजेच काय की कनेक्शन नसेल. तर हे तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचं आहे. तर वन बाय वन याला एक्सप्लेन करूयात. तर सगळ्यात पहिला जो पॉईंट येतो तुमचा तो आहे कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस. तर याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असेल हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस इज अ कम्युनिकेशन मेथड इन विच लॉजिकल कनेक्शन इज इस्टॅब्लिश बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर बिफोर एनी डेटा ट्रान्समिट. तर आपल्याला काय करायचं आहे सेंडरपासून तर रिसिव्हरपर्यंत डेटा हा ट्रान्सफर करायचा आहे. तर जेव्हा पण डेटा हा ट्रान्सफर केला जातो त्याच्या आधी काय होतं की तुमचं जे पण कनेक्शन असेल ते इस्टॅब्लिश केलं जातं. तर याच्यामध्ये काय आहे की कनेक्शन ओरिएंटेड म्हणजे याच्यामध्ये कनेक्शन हे इस्टॅब्लिश केलं जातं आधी, तुमचा डेटा ट्रान्सफर करायच्या आधी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओनली आफ्टर द कनेक्शन इज सक्सेसफुली, जेव्हा तुमचं कनेक्शन हे सक्सेसफुली इस्टॅब्लिश होईल त्यानंतर तुमचा ॲक्च्युअल डेटा हा ट्रान्सफर होईल. तर आफ्टर ऑल डेटा हॅज बीन ट्रान्सफर आहे, जेव्हा तुमचा डेटा हा ट्रान्सफर होईल त्यानंतर जे कनेक्शन असेल ते टर्मिनेटेड होईल म्हणजेच क्लोज होईल. दिस मेथड इज रिलायबल बिकॉज इट इन्शुअर्स दॅट डेटा रिचेस द डेस्टिनेशन करेक्टली अँड इन द करेक्ट ऑर्डर. तर तुमचा जो डेटा आहे तो करेक्टली तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतो आणि करेक्ट ऑर्डरमध्ये पोहोचतो, म्हणून आपण या मेथडला रिलायबल मेथड असं बोलतो. चांगली मेथड आहे ही. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत या मेथडचे तर तुम्हाला माहिती पाहिजे. कनेक्शन इज इस्टॅब्लिश बिफोर कम्युनिकेशन, कम्युनिकेशन व्हायच्या आधी तिथे कनेक्शन हे इस्टॅब्लिश झालं पाहिजे. त्यानंतर डेटा अराइव्ज इन अ करेक्ट ऑर्डर, तुमचा जो डेटा आहे तो करेक्ट ऑर्डरमध्ये पाहिजे. लॉस्ट पॅकेट्स आर ट्रान्समिटेड, जे पण तुमचे पॅकेट्स लॉस्ट झाले असतील ते परत तिथे ट्रान्सफर झाले पाहिजे. ॲक्नॉलेजमेंट्स आर यूज, ह्याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट यूज केलं जातं. स्लोअर दॅन कनेक्शनलेस कम्युनिकेशन, तर कनेक्शनलेस जे कम्युनिकेशन राहतं तुमचं त्याच्यापेक्षा हे स्लोअर आहे पण करेक्ट देतो तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा तुमचा जो पण डेटा असेल तो करेक्टली तिथे पाठवतो. त्यानंतर फेजेस आहेत, याचे काही 3 फेजेस आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजेत. तर याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. तर हे पण मी तुम्हाला एकदा सांगतो. तर सगळ्यात पहिला आहे कनेक्शन इस्टॅब्लिश. तर याच्यामध्ये काय होईल कनेक्शन तुमचं इस्टॅब्लिश होईल म्हणजेच बिफोर सेंडिंग डेटा, डेटा सेंड व्हायच्या आधी सेंडर काय करेल रिक्वेस्ट पाठवेल, कनेक्शनसाठी रिक्वेस्ट पाठवेल. त्यानंतर रिसिव्हर ॲक्सेप्ट करेल रिक्वेस्टला. कम्युनिकेशन पाथ इज इस्टॅब्लिश, त्यानंतर तुमचा जो कम्युनिकेशनचा पाथ आहे तो इस्टॅब्लिश होईल. बोथ डिव्हायसेस बिकम्स रेडी टू कम्युनिकेट, दोघं डिव्हायसेस काय होईल कम्युनिकेट करण्यासाठी रेडी होतील. थिंक ऑफ दिस लाईक अ स्टार्टिंग अ फोन कॉल, जसं आपण फोन कॉल स्टार्ट करतो त्याच्यासारखंच हे वर्क करतं.
तर एकदा कनेक्शन इस्टॅब्लिश झालं की दुसरा फेज येतो. दुसऱ्या फेजमध्ये काय होतं, डेटा ट्रान्सफर होतो. आफ्टर द कनेक्शन इज इस्टॅब्लिश डेटा इज सेंड. डेटा हा सेंड केला जातो. पॅकेट्स आर डिलिव्हर इन सिक्वेन्सनुसार डेटा हा शेअर केला जातो तुमचा. एरर्स आर डिटेक्टेड. त्याच्यामध्ये काही एरर्स असतील तर ते डिटेक्ट केले जातात आणि जे लॉस्ट पॅकेट झाले असतील ते रिट्रान्सफर केले जातात. तर हे झालं डेटा ट्रान्सफरचा फेज. आता डेटा ट्रान्सफर झाल्यानंतर काय होतं, कनेक्शन जे तुमचं कनेक्शन असेल ते रिलीज केलं जातं, म्हणजे स्टॉप केलं जातं. सेंडर क्लोजेस द कनेक्शन. क्लोज केलं जातं तिथं कनेक्शनला. रिसिव्हर्स ऑल्सो रिलीज द कनेक्शन. तुमचा जो पण रिसिव्हर असेल तो पण काय करेल, कनेक्शनला क्लोज करेल. रिसोर्सेस आर फ्री. तुमचे जे पण रिसोर्सेस असेल ते फ्री होऊन जातील. लाईक एंडिंग अ फोन कॉल. तुमचा जो फोन कॉल असेल तो एंड करतो आपण याच्यामध्ये. तर तुमचा जो फोन असेल तो फ्री होतो. तर हे झालं 3 फेजेस जे एकदम सिम्पल आहेत. आधी कनेक्शन इस्टॅब्लिश होतं, त्यानंतर डेटा ट्रान्सफर होतो आणि परत क्लोज होतं तुमचं कनेक्शन. तर हे तिघं तुम्हाला एक्सप्लेन करता आले पाहिजे जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये विचारलं तर. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत याचे, तर ॲडव्हान्टेजेसमध्ये हायली रिलायबिलिटी आहे. त्यानंतर करेक्ट पॅकेट ऑर्डर याच्यामध्ये करेक्ट जातो. एरर रिकव्हरी पण होते आणि नो मिसिंग डेटा. याच्यामध्ये कोणताही डेटा मिस होत नाही. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर टेक्स मोर टाईम याच्यामध्ये लागतो. त्यानंतर रिक्वायर्स कनेक्शन सेटअप. तर कनेक्शनचा सेटअप पण लागतो. मोर मेमरी अँड प्रोसेसिंग रिक्वायर्ड. तर याच्यामध्ये जास्त मेमरी किंवा प्रोसेसिंग याच्यामध्ये लागते. त्यानंतर ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, तर कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस काय करते, यूज वेन ॲक्युरेसी अँड रिलायबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. तर स्पीडपेक्षा पण ॲक्युरेसी आणि रिलायबिलिटी जेव्हा इम्पॉर्टंट असेल तेव्हा आपण कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस ही यूज करतो. एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचे असतील तर इथे फाईल ट्रान्सफर, ऑनलाईन बँकिंग, ईमेल, डेटाबेस ट्रान्झॅक्शन, क्लाउड स्टोरेज, ऑनलाईन शॉपिंग हे सगळे एक्झाम्पल याचे येतात. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा ॲक्युरेसी आणि रिलायबिलिटीचा कन्सेप्ट येईल, इम्पॉर्टंट असेल, तेव्हा आपण हे कनेक्शन यूज करतो, ही सर्व्हिस यूज करतो. त्यानंतर दुसरी जी आहे, दुसरी कोणती आहे, कनेक्शनलेस सर्व्हिस. आता कनेक्शनलेस म्हणजे याच्यामध्ये कोणतंही कनेक्शन नसणार आहे. तर इज अ कम्युनिकेशन मेथड इन विच डेटा इज सेंड डायरेक्टली विदाउट इस्टॅब्लिशिंग एनी कनेक्शन फर्स्ट. तर याच्यामध्ये कोणतंही कनेक्शन आपण इस्टॅब्लिश नाही करत आणि डायरेक्टली इथे डेटा सेंड केला जातो, म्हणून याला वायरलेस सर्व्हिस असं आपण, कनेक्शनलेस सर्व्हिस असं आपण बोलतो. इच पॅकेट इज ट्रीटेड इंडिपेंडेंटली. याच्यामधलं प्रत्येक पॅकेट हे इंडिपेंडेंटली आपण ट्रीट केलं जातं. डिफरंट पॅकेट्स मे ट्रॅव्हल थ्रू डिफरंट रूट्स टू रीच द डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी डिफरंट वेने हे जाऊ शकतं. बिकॉज देअर इज नो कनेक्शन सेटअप कम्युनिकेशन इज फास्टर. याच्यामध्ये कम्युनिकेशन हे फास्ट असतं कारण इथे कोणताही सेटअप नसतो कम्युनिकेशनचा किंवा कनेक्शनचा. हाऊएव्हर डिलिव्हरी इज नॉट गॅरंटीड. तर याच्यामध्ये कनेक्शनचा सेटअप नसतो म्हणून याची डिलिव्हरी कधी गॅरंटीड नसते. कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर नो कनेक्शन इस्टॅब्लिश. याच्यामध्ये कोणतंही कनेक्शन इस्टॅब्लिश करायची गरज नाही. फास्ट कम्युनिकेशन आहे. पॅकेट ट्रॅव्हल इंडिपेंडेंटली. डिफरंट राऊट्स मे बी यूज. वेगवेगळे राऊट तो यूज करू शकतो. याच्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट नसतं आणि नोट रिट्रान्सफर ऑफ लॉस्ट पॅकेटेज. तर याच्यामध्ये सगळं अपोजिट आहे पहिल्या सर्व्हिसचं. तर पहिल्या सर्व्हिसमध्ये जे पण असेल त्याचे अपोजिट पॉईंट याच्यामध्ये येतात. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत याचे, तर व्हेरी फास्ट आहे. त्यानंतर सिम्पल कम्युनिकेशन आहे. लेस नेटवर्क ओव्हरवेड आहे आणि इफिशियंट फॉर रिअल टाईम ॲप्लिकेशनसाठी हे इफिशियंट आहे. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तर लेस रिलायबल आहे. याच्यामध्ये करेक्टनेस कमी राहते. पॅकेट्स मे बी लॉस्ट. पॅकेट याच्यामध्ये लॉस्ट होऊ शकतात. गॅरंटी पण नाही डिलिव्हरीची आणि डेटा ऑर्डर जो आहे तो मेंटेन पण नाही होत. एरर रिकव्हरी पण याच्यामध्ये प्रोव्हाइड नाही केली जात. तर हे सगळे डिसॲडव्हान्टेजेस जास्त आहेत याचे. त्यानंतर ॲप्लिकेशन काय आहे, तर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता जेव्हा स्पीड इम्पॉर्टंट असेल कशापेक्षा, ॲक्युरेसीपेक्षा, तेव्हा आपण हे यूज करतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाईन गेमिंग, लाईव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. तर याच्यामध्ये याचा यूज केला जातो. तर हे एक्झाम्पल्स तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. जेव्हा तुम्हाला स्पीड महत्त्वाची असेल तेव्हा तुम्ही कनेक्शन लेस हा यूज करता आणि जेव्हा ॲक्युरेसी महत्त्वाची असेल तेव्हा आधीचा तुम्ही तिथे कनेक्शन ओरिएंटेड हा तुम्ही यूज करता. तर याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला इथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसं की डिफरन्स विचारू शकतात, एक्झाम्पल्स आहेत. प्रत्येक तुम्हाला दोन्ही टॉपिक एक्सप्लेन करायला विचारू शकतात.
त्यानंतरचा 9वा टॉपिक येतो या युनिटचा, सर्व्हिस प्रिमिटिव्हज. तर सर्व्हिस प्रिमिटिव्हज काय आहे त्याच्याबद्दल पण बघून घेऊयात. सर्व्हिस प्रिमिटिव्हज आर बेसिक ऑपरेशन्स और कमांड्स प्रोवाइडेड बाय द लोअर नेटवर्क लेयर टू अप्पर लेयर टू रिक्वेस्ट और यूज नेटवर्क सर्व्हिसेस. आता नेटवर्क सर्व्हिसेस यूज करण्यासाठी किंवा रिक्वेस्ट पाठवण्यासाठी कधी जेव्हा लोअर नेटवर्क लेयर अप्पर लेयर नेटवर्कला प्रोव्हाइड करतं त्याच्यामध्ये काही बेसिक ऑपरेशन्स किंवा कमांड्स देतो आपण, त्यालाच सर्व्हिस प्रिमिटिव्हज आपण बोलतो. तर हे कोणकोणत्या कमांड्स आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत, त्यालाच आपण प्रिमिटिव्हज असं बोलतो, सर्व्हिस प्रिमिटिव्हज. तर दे डिफाईन हाऊ टू डिव्हाइसेस कम्युनिकेट. दे डिफाईन हाऊ टू डिव्हाइसेस कम्युनिकेट स्टेप बाय स्टेप. तर स्टेप बाय स्टेप 2 डिव्हाइसेस कसे कम्युनिकेशन करतात त्याच्याबद्दल हा कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. जसं की इस्टॅब्लिशिंग अ कनेक्शन आपण तिथे इस्टॅब्लिश करतो, डेटा सेंड करतो, डेटा रिसीव करतो, क्लोज द कनेक्शन क्लोज करतो. तर ही एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस करण्यासाठी काही कमांड्स आहेत त्या आपल्याला इथे बघायच्या आहेत. तर कोणकोणत्या आहेत, टाईप्स ऑफ सर्व्हिस प्रिमिटिव्हज काय काय आहेत, टोटल किती टाईप आहेत, 5. तर हे 5 टाईप आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. सगळ्यात पहिला आहे तो लिसन, त्यानंतर कनेक्ट, रिसीव, सेंड, डिस्कनेक्ट. तर हे ऑर्डरमध्ये चालतं तुमचं, म्हणून हा ऑर्डर लक्षात ठेवा आणि वन बाय वन एक्सप्लेन करा. These primitives are usually explained using the client server model. क्लायंट सर्व्हर मॉडेलवरती हे एक्सप्लेन करायचे तुम्हाला. जसं की क्लायंट म्हणजेच काय की रिक्वेस्ट अ सर्व्हिस, आणि सर्व्हर म्हणजे काय, प्रोव्हाइड्स द सर्व्हिस. क्लायंट काय करेल, रिक्वेस्ट करेल सर्व्हिससाठी, सर्व्हर काय करेल, सर्व्हिस तुमची प्रोव्हाइड करेल क्लायंटला. तर सगळ्यात पहिला आहे तो लिसन प्रिमिटिव्ह. तर याच्यामध्ये काय होतं, द लिसन प्रिमिटिव्ह इज द यूज बाय द सर्व्हर टू इंडिकेट दॅट इट इज रेडी टू ॲक्सेप्ट इनकमिंग कनेक्शन रिक्वेस्ट फ्रॉम क्लायंट. तर क्लायंट जेव्हा आपण रिक्वेस्ट सेंड करेल सर्व्हरला, तर सर्व्हर तिथे काय राहील, रेडी राहील तुमचं जे पण रिक्वेस्ट असेल ते ॲक्सेप्ट करण्यासाठी. द सर्व्हर वेट्स अंटिल द क्लायंट रिक्वेस्ट कनेक्शन. जोपर्यंत तुमचा क्लायंट रिक्वेस्ट सेंड करत नाही तोपर्यंत सर्व्हर काय करेल, वेट करेल. जसं की एक्झाम्पलमध्ये तुम्ही इथे बघू शकता, वेब सर्व्हर स्टार्ट रनिंग अँड वेट्स फॉर युजर्स टू विजिट द वेबसाईट. तर काय करेल, स्टार्ट करेल तुमचं सर्व्हर, आणि जेव्हा पण तुमचा युजर जो असेल तो इथे व्हिजिट करेल वेबसाईटला तोपर्यंत हा सर्व्हर वेट करेल. तर यालाच आपण लिसन प्रिमिटिव्ह असं बोलतो. त्यानंतरचा येतो तुमचा दुसरा कनेक्ट प्रिमिटिव्ह. आता कनेक्ट प्रिमिटिव्हमध्ये काय असतं की इज द यूज बाय क्लायंट टू रिक्वेस्ट अ कनेक्शन विथ द सर्व्हर. हा कनेक्ट करण्यासाठी यूज केला जातो, म्हणजेच काही क्लायंट आणि तुमचा जो सर्व्हर असेल याच्यामध्ये कनेक्शनसाठी, कनेक्ट करण्यासाठी यूज केला जातो. द क्लायंट इनिशिएट्स कम्युनिकेशनसाठी. एक्झाम्पल बघायचं झालं तर व्हेन यू ओपन युअर ब्राउझर, जेव्हा तुम्ही तुमचं ब्राउझर ओपन करता आणि टाईप करता www.google.com, युअर कॉम्प्युटर सेंड्स अ कनेक्शन रिक्वेस्ट टू गुगल सर्व्हर. ते काय करतं, कॉम्प्युटर काय करतं, तुमची जी रिक्वेस्ट असेल ती गुगल सर्व्हरवरती सेंड केली जाते, म्हणजेच कनेक्ट करण्यासाठी, आणि यालाच आपण कनेक्ट प्रिमिटिव्ह असं बोलतो. त्यानंतरचा आहे तो तिसरा टाईप म्हणजेच रिसीव प्रिमिटिव्ह. आता रिसीव प्रिमिटिव्ह काय करणार, द रिसीव प्रिमिटिव्ह इज यूज टू वेट फॉर इनकमिंग डेटा फ्रॉम द अदर साईड. जेव्हा अदर साईडकडून तुमचा डेटा येणार असतो तेव्हा हा वेट करतो. द रिसिव्हिंग डिव्हाइसेस ब्लॉक्स अंटिल डेटा अराइव्ह. जोपर्यंत डेटा येत नाही तोपर्यंत हा वेट करेल. एक्झाम्पल काय आहे, आफ्टर सेंडिंग अ लॉग इन रिक्वेस्ट युअर कॉम्प्युटर वेट्स फॉर द सर्व्हर्स रिस्पॉन्स. जोपर्यंत सर्व्हरचा रिस्पॉन्स येणार नाही तोपर्यंत तो काय करेल, वेट करेल तुमचा कॉम्प्युटर, जेव्हा आपण रिक्वेस्ट सेंड केली असेल लॉग इनसाठी. तर यालाच आपण रिसीव्ह प्रिमिटिव्ह असं बोलतो. त्यानंतरचा आहे तो तुमचा सेंड प्रिमिटिव्ह. आता सेंड प्रिमिटिव्ह म्हणजेच काय की द सेंड प्रिमिटिव्ह इज यूज टू ट्रान्समिट डेटा फ्रॉम वन डिव्हाइसेस टू अनादर. एका डिव्हाइसेसपासून अनादर डिव्हाइसेसला तुम्हाला डेटा ट्रान्समिट करायचा असेल तर सेंड प्रिमिटिव्ह आपण तिथे यूज करतो. सिम्पल आहे, नावातच सेंड आहे तर सेंडच करणार ना. इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्च्युअल डेटा ट्रान्सफर. ॲक्च्युअल डेटा याच्यामध्ये ट्रान्सफर होत असतो त्याच्यासाठी हा रिस्पॉन्सिबल आहे. आता याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर व्हेन यू सेंड अ व्हॉट्सॲप मेसेज ऑर अपलोड अ फाईल द डेटा इज ट्रान्समिटेड युझिंग द सेंड प्रिमिटिव्ह. आता सेंड प्रिमिटिव्हचा यूज करून तुम्ही इथे डेटा ट्रान्सफर करत असाल, तुमचा व्हॉट्सअपचा मेसेज असो किंवा काही फाईल्स तुम्ही पाठवत असाल तुमच्या मित्राला. तर त्यानंतरचा 5वा टाईप येतो, लास्टचा टाईप आहे तुमचा डिस्कनेक्ट प्रिमिटिव्ह. आता डिस्कनेक्ट प्रिमिटिव्ह काय असतो, जो काहीतरी क्लोज करेल.
इज अ यूज टू टर्मिनेट द कनेक्शन. तुमचं कनेक्शन क्लोज करण्यासाठी, बंद करण्यासाठी, टर्मिनेट करण्यासाठी आपण डिस्कनेक्ट प्रिमिटिव्हचा यूज करतो. आफ्टर कम्युनिकेशन इज कम्प्लिटेड. जेव्हा तुमचं कम्युनिकेशन किंवा डेटा वगैरे जे पण असेल ते तिथे झालेलं असेल, कंप्लीट झालेलं असेल, तेव्हा आपण याचा यूज करतो. बोथ डिव्हायसेस रिलीज द कम्युनिकेशन रिसोर्सेस. मग तुमचे जे पण रिसिव्हर असेल किंवा सेंडर असेल, हे दोघांचा आपण जेव्हा तिथे यूज झालेला असेल त्याच्यानंतर आपण डिस्कनेक्ट करून देतो. एक्झाम्पल बघायचं झालं तर आफ्टर डाउनलोडिंग अ फाईल युअर ब्राउझर क्लोजेस द कनेक्शन विथ द सर्व्हर. जेव्हा पण तुम्ही एखादी फाईल डाउनलोड करता, डाउनलोड झाल्यानंतर काय होईल, तुमचं जे ब्राउझर राहील ते क्लोज करेल कनेक्शनला आणि सर्व्हर पण क्लोज करेल. तर यालाच आपण डिस्कनेक्ट प्रिमिटिव्ह असं बोलतो. तर एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात तुम्हाला प्रिमिटिव्हज आणि याचे एक्झाम्पल सहित पण तुम्हाला विचारू शकतात. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर अशा प्रकारे हा टॉपिक पण इथे कंप्लीट झाला. त्यानंतरचा 10वा टॉपिक येतो आणि या व्हिडिओचा पण लास्टचा टॉपिक येतो, कारण हे युनिट खूप मोठं आहे. तर याला आपण 2 पार्टमध्ये करणार आहोत, कारण मागचा जो 19 पॅटर्नचा सिलेबस होता त्यालाच 6 युनिटला मर्ज करून तुम्हाला दिलेला आहे पूर्ण. तर तुम्हाला जास्त स्टडी करावं लागेल, म्हणून थोडासा लेंदी आहे युनिट. तर युनिट 2 पार्टमध्ये मी तुम्हाला अपलोड करणार आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त 10 टॉपिक आपण बघत आहोत. त्यानंतर बाकीचे जे उरलेले टॉपिक आहेत ते पार्ट 2मध्ये येतील. तर हा 10वा टॉपिक कंप्लीट करून घेऊयात. तर 10वा टॉपिक आहे या युनिटचा, रिलेशनशिप बिटवीन सर्व्हिसेस अँड प्रोटोकॉल्स. आता सर्व्हिस काय आहे आणि प्रोटोकॉल काय आहे हे सगळ्यात आधी बघून घेऊयात, त्याच्यानंतर याच्यातलं रिलेशनशिप. तर सर्व्हिस काय आहे, तर सर्व्हिस इज अ सेट ऑफ ऑपरेशन्स ऑर फंक्शन्स दॅट नेटवर्क लेअर प्रोव्हाइड्स टू द लेअर अबोव्ह इट. आता एक लेअर असेल आणि दुसरी लेअर त्याच्यावरती असेल, तर खालची लेअर काय करेल, वरची लेअरला सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. तर त्याच्यासाठी काही फंक्शन्स आणि ऑपरेशन्सचा सेट असतो, त्यालाच आपण सर्व्हिस बोलतो. तर ती सर्व्हिस एका लेअर करून वरच्या लेअरकडे जात असते, प्रोव्हाइड केली जात असते. इट डिफाईन्स व्हॉट अ लेअर डज, नॉट हाऊ इट डज इट. म्हणजेच काय की तुमची जी सर्व्हिस आहे ती सांगणार की कोणता डेटा काय डेटावरती जाणार आहे, पण कसा जाणार आहे ते नाही सांगणार. इन सिम्पल वर्ड्स, अ सर्व्हिस इज द वर्क जॉब ऑफर बाय वन लेअर टू द लेअर अबोव्ह इट. म्हणजेच काय, खालची लेअर तुमची वरच्या लेअरला सांगणार की काय जॉब तिथे ऑफर करायचा आहे किंवा काय वर्क तिथे करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा येतो की प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल काय आहे, सेट ऑफ रूल्स किंवा प्रोसिजर आहे. ते काय करतं, दॅट कंट्रोल्स हाऊ डेटा इज एक्सचेंज बिटवीन करस्पॉन्डिंग पेअर लेयर्स ऑन डिफरंट डिव्हायसेस. तर तुमच्या ज्या लेयर्स आहेत त्याच्यामध्ये काय तिथे रूल्स किंवा प्रोसिजर झाल्या पाहिजे, त्यालाच आपण प्रोटोकॉल बोलतो. तर प्रोटोकॉल म्हणजेच काय की रूल्स, सेट ऑफ रूल्स. ते काय करेल तुमच्या लेअर्ससोबत. म्हणजेच काय की इथे तुम्ही डायग्राममध्ये काय बघितलं, तुमचं जे सर्व्हिस आहे ती काय करते की तुम्हाला सांगते की काय वरती गेलं पाहिजे वरच्या लेअरमध्ये, पण ते कसं गेलं पाहिजे ते काय सांगतं, तुमचा प्रोटोकॉल सांगतो कसं गेलं पाहिजे. इट डिफाईन्स हाऊ द कम्युनिकेशन इज परफॉर्म. तर तुमचं कम्युनिकेशन हे कसं परफॉर्म झालं पाहिजे एका लेअरपासून तर दुसऱ्या लेअरपर्यंत, हे आपलं प्रोटोकॉल्स आपल्याला सांगतं. अ प्रोटोकॉल इज द सेट ऑफ रूल्स यूज टू परफॉर्म द सर्व्हिस. तुमची जी सर्व्हिस असते ती परफॉर्म करण्यासाठी इथे प्रोटोकॉल तुम्हाला सांगतं. तर तुम्हाला रिलेशनशिप तर कळलंच असेल की सर्व्हिस काय करते, फक्त सांगते की काय जाणार आहे आणि कसं जाणार आहे ते आपलं प्रोटोकॉल सांगणार. तर यालाच एक्झाम्पलच्या थ्रू जर समजायचं असेल तर तुम्ही कन्सिडर करा की तुमची ट्रान्सपोर्ट लेअर आहे जी ट्रान्सफर करते. तर त्याच्यामध्ये सर्व्हिसचा रोल काय असेल, प्रोव्हाइड्स रिलेबल कम्युनिकेशन टू ॲप्लिकेशन लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर म्हणजे तुमची दुसरी लेअर असणार ॲप्लिकेशन लेअर. तर याच्यामध्ये रिलायबल कम्युनिकेशन झालं पाहिजे या दोन्ही लेअरमध्ये, हे सांगणार तुमचं सर्व्हिस. धिस इज व्हॉट द लेअर इज ऑफर्स. तर ते काय सांगणार की कम्युनिकेशन करायचं आहे ते पण रिलायबल असलं पाहिजे, करेक्ट वेने असलं पाहिजे. त्यानंतर ते कसं करायचं ते सांगणार आपला प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल काय यूज करणार, वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात, जसं की इथे त्यानं TCP प्रोटोकॉल घेतलेला आहे टू अचीव रिलायबल कम्युनिकेशन. आता करेक्ट कम्युनिकेशन होण्यासाठी याने हा प्रोटोकॉल निवडला आहे, जो काय करतो, पॅकेट फॉर्मॅट डिसाईड करतो, त्यानंतर एरर डिटेक्शन करतो, रिट्रान्समिशन करतो आणि फ्लो कंट्रोल करतो. तर या सगळ्या गोष्टी या प्रोटोकॉल्समध्ये येतात, जे रूल्स असतात तुमचे. तर धिस इज हाऊ द सर्व्हिस इज प्रोव्हाइडेड. तुमची सर्व्हिस कशी प्रोव्हाइड केली जाते याच्याबद्दल प्रोटोकॉल हा सांगत असतो.
आणि सर्व्हिस काय सांगते, फक्त काय करायचं आहे. तर अशा प्रकारे या दोघांचं रिलेशनशिप आहे. तर याच्यावरती असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकता की एक्सप्लेन करण्यासाठी रिलेशनशिप बिटवीन सर्व्हिस अँड प्रोटोकॉल्स. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशा प्रकारे आपण या युनिटचे जे तुमचे 10 टॉपिक होते ते आपण 1 बाय 1 कव्हर केले. तर सगळे टॉपिक एकदम सिम्पलमध्ये मी तुम्हाला सांगितले. प्रॉपर नोट्स आहेत याच्या थ्रू तुम्ही अभ्यास करू शकता आणि याच्यावरच तुम्ही पास होऊ शकता किंवा जास्तीत जास्त मार्क्स पण तुम्ही घेऊ शकता. कारण याच्या बाहेरचा क्वेश्चन तर तुम्हाला विचारणार नाही सिलेबस बाहेरचा. तर पूर्ण सिलेबस आपण कव्हर करतो इथे. जर तुमचे जे पण थर्ड इयरचे मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यांना खूप मदत होईल. आणि जे पण 24 पॅटर्नचे तुमचे मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिथे ग्रुपच्या लिंक दिलेल्या असतील. आपला व्हॉट्सअप ग्रुप असो किंवा टेलिग्रामचा ग्रुप असो, तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला अपडेट वगैरे सगळं मिळत राहील चॅनलबद्दल किंवा व्हिडिओजबद्दल. तर सगळे सब्जेक्ट आपण कव्हर करूयात 1 बाय 1 आणि सगळे युनिट पण तुमचे एंड सेमपर्यंत कव्हर होतील. तर पार्ट 2 पण लवकरच येईल जशा नोट्स माझ्या प्रिपेअर होतील. कारण नोट्स बनवायला पण टाईम लागतो आणि बाकीचे पण व्हिडिओ चालू आहेत आपल्या चॅनलवरती. तर एंड सेम आधी तर तुमचं सगळं कव्हर होईल. त्यानंतर बाकीच्या सब्जेक्टचं पण मी व्हिडिओज बनवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कसा होता आणि अजून काही डाऊट्स असतील तर ते विचारा. त्यानंतर तुमच्या मित्रांसोबत प्लेलिस्ट शेअर करा. त्यानंतर DSA सिरीज पण चालू आहे, ती पण तुम्ही फॉलो करू शकता तुमचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात लवकरच. धन्यवाद मित्रांनो.